सरस्वती व्यापम ओम अज्ञानतिमिरन्दस्य ओम अज्ञानतिमिरन्दस्य ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया अज्ञानतिमिरधनस्य ज्ञानाञ्जनशलाकया ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै मुखं करोति श्रीगुरुवे नमः वाचालं मुखं करोति मुखं वाचालं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं पङ्गुं लङ्घयते गिरिं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे यत्कृपातमहं वन्दे यत्कृपातं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं श्रीगुरुदीनतारिणं गुरुदीनतारिणम् आता येते नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं हरं चैव नरोत्तमं नरं चैव देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये ततो जायमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं नित्यं भागवत सेवया सेवया भगवती उत्तम श्लोके भगवती उत्तम श्लोके श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी भक्तिर्भवती नैष्टिकी निगमकल्पतरो गलितं फलं दलितं फलं शुकमुखाद अमृतद्रव्यसंयुतम् पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावका ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्ण हरे कृष्ण. तर आपण आजचा हा कार्यक्रम श्रीमद भागवत पठण आणि श्रवणाचा कार्यक्रम आता आपण सुरू करूया. आणि जसं आपण दरवेळेस करतो सगळ्यात सुरुवातीला आपण हा जो कार्यक्रम आहे हा पठणाचा आणि श्रवणाचा जो कार्यक्रम आहे श्रीमद भागवतमचा तो आपण श्री गुरुदेव श्री प्रभुपाद श्री गौरनीताई श्री त्याच्यानंतर लक्ष्मी नरसिंह प्रल्हाद नरसिंह त्याच्यानंतर श्री राधा मदन मोहनजी श्री राधा रासबिहारीजी आणि श्री राधा माधवजी यांच्या सगळ्यांच्या आनंदार्थ करतो आहे. त्याच्यामुळे याचं जे फळ आहे ते शुद्ध भक्तीचं फळ आहे. ते शुद्ध भक्तीचं फळ त्याच्यातून आपल्याला मिळणार आहे आणि ते शुद्ध भक्तीचंच फळ आपल्या सर्वांना मिळेल अशी प्रार्थना आपण गुरु महाराजांच्या आणि कृष्णाच्या चरणी करत आहोत. हरी बोल. हरे कृष्ण. अशी विनंती करून आणि आता आपण आपली पठणाला सुरुवात करूया. तर आता याच्यामध्ये दिसते मला स्नेहा काळे माताजी जॉईन झाले यवतमाळहून. त्या पहिल्यांदाच आल्या आहेत आपल्या कार्यक्रमात. तर आपण त्यांचं हे करूया, त्यांना वेलकम करूया. तीनदा हरे कृष्ण महामंत्र म्हणून. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. स्नेहाकाय माताजी असेच तुम्ही रोज जॉईन करत जा आणि रोज तुमचा संघ आम्हाला प्रदान करत जा. आणि हा सगळा जो श्रवणाचा आणि कीर्तनाचा जो कार्यक्रम आहे त्याचा आनंद आपण घेऊया. कृष्णाचं हे अनंत नाव आहे ते अतिशय गोड आहे. त्या नावाचं आपण आस्वादन घेऊन आणि त्याची भक्ती करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करतो आहे. तर माझी विनंती आहे की तुम्ही रोज जॉईन करावं आणि जास्तीत जास्त याचा फायदा करून घ्यावा. हरी बोल. हरे कृष्ण. तर सगळ्यात सुरुवातीला आपण जसं रोज म्हणतो नामामृत पवित्र नाम का अमृत त्याच्यापासून थोडस वाचणार आहोत आपण आणि मग त्याच्यानंतर आपण श्रीमद भागवतम कडे जाणार आहोत. ठीक आहे. तर काल आपण याच्यातलं वाचलं होतं. काल ऐकून नव्हतं आलं व्यवस्थित. मला वाटतं प्रॅक्टिस ऑफ चॅटिंग तर होली नेम तर नाम अपराध नामाभास
आणि शुद्ध नाम अशा 3 अवस्था असतात. हे काल मी सांगितलेलं लक्षात आलं होतं का काल? एक नाम अपराधाची अवस्था असते, ज्याच्यामध्ये की आपल्या हाताने अपराध घडत असतात आणि त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा अपराध कमी व्हायला लागतात तेव्हा ती अवस्था नामभासाची अवस्था त्याला म्हणतात. आणि तिसरी अवस्था जी असते ती अपराध रहित, अपराध शून्य अवस्था असते, त्याला शुद्ध नामाची अवस्था असं म्हटलेलं आहे. हे मी काल सांगितलं होतं. काल ऐकू येत, परवाची गोष्ट म्हणजे आता सॉरी, परवा हे ऐकू येत नव्हतं म्हणून मी पुन्हा विचारतो. सगळ्यांना कळलं का हे परवा सांगितलेलं? की हे पुन्हा हो. वाचायचंय? हे ऐकू आलं होतं का बरोबर? हरिबोल हो 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 आलं होतं. आलं होतं ना? बरं हो, बरं, ठीक आहे. मग हे झालं आपलं काल, ठीक आहे. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की पुढे जसं जसं ऑफेन्सिव्ह स्टेज कमी कमी होत जाते आणि ऑफेन्सेस म्हणजे आपले अपराध कमी कमी होत जातात, तर तसं तसं आपण शुद्ध जप जो आहे त्याच्याकडे आपला अप्रोच होत जातो. आपला जप शुद्धतेकडे जात जातो. फायनली विथ ऑफेन्सलेस स्टार्टिंग वन बिकम्स कम्प्लिटली एनलाइटेड अँड लिबरेटेड. आणि शेवटी जेव्हा आपला जप पूर्णपणे अपराधरहित होऊन जातो तेव्हा तो पूर्णपणे आत्मज्ञानी होतो आणि मुक्त अवस्थेला प्राप्त होतो. अँड वन्स डॉर्मेंट लव्ह ऑफ गॉड फुली अविकन्स. आणि आपल्या याच्यात जे सुप्त कृष्णाचं जे प्रेम आहे ते पूर्णपणे जागृत होते आणि त्याचं कृष्ण प्रेम आपल्याला प्राप्त होते. इन दॅट स्टेज वन ऍक्च्युअली इंटर्स द किंगडम ऑफ गॉड. आणि या स्थितीमध्ये आल्यानंतर किंवा याच्यात आल्यानंतर जो कोणी असेल तो कृष्णाच्या धामाला प्रवेश करतो. ऍक्च्युअली एंटर्स द किंगडम ऑफ गॉड ऑल्दो फिजिकली हे अपरेंटली बी विदिन दिस मटेरियल वर्ल्ड. म्हणजे जेव्हा की त्यांनी भौतिक शरीर सोडलंही नसेल, तो ह्या जगतातच आहे, अजूनही त्याचं जीवन सुरू आहे. पण तरी जेव्हा जसं हे म्हणजे शुद्ध ऑफेन्सलेस स्टार्टिंग म्हणजे शुद्ध नाम जप जेव्हा सुरू होऊन जातो या शरीरात राहत असतानाच, त्याच वेळेस तो कृष्णाच्या धामाला प्रवेश करतो आणि कृष्णाचं कृष्ण प्रेम त्याला प्राप्त होऊन जाते. इतकी या म्हणजे ज्या कृष्ण नामाची ही महिमा आहे की या शरीरात या भौतिक जगतात राहत असतानाच आपल्याला कृष्ण प्रेम प्राप्त होते आणि आपण कृष्णाच्या धामाला तिथे एंटर करतो, म्हणजे ते प्रविष्ट होतो. अशी त्याची महिमा आहे. खूपच अद्भुत आणि अतिशय उत्कृष्ट अशी महिमा आहे. त्याच्यामुळे आपल्याला पूर्णपणे या समर्पण करायचं की जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला शुद्ध नामाची अवस्था प्राप्त करायची. सगळ्यांची सध्याची जी अवस्था आहे ती नाम अपराधाची अवस्था असते. अपराध घडत असतात आपल्या हाताने, 10 नाम अपराध असतात, ते नाम अपराध आपल्याला घडत असतात. ते अपराध कमी कमी करत जाऊन मग आपल्याला नामाभासाची अवस्था येते, म्हणजे ज्याच्यामध्ये की आपले ऑफेन्सेस किंवा अपराध कमी कमी होत जातात आणि शेवटी ऑफेन्सलेस चॅटिंग म्हणजे शुद्ध जप जो आहे तो शेवटी शुद्ध जप आपल्याला प्राप्त होतो असं सांगितले. त्याच्यानंतर आता पुढचं आपण घेऊया, द ट्रान्सेंडंटल इफेक्ट्स ऑफ द होली नेम. म्हणजे शुद्ध नावाचे काय परिणाम आहेत, शुद्ध नाम घेतल्याचे काय परिणाम आहेत, तर ते एक एक परिणाम त्यांनी सांगितले. तर असे एक एक परिणाम आपण घेऊया आता. तर पहिलं जे आहे ते काय म्हणतात, द होली नेम exerts a deepest and the most profound influence upon those who invoke it in a mood of reverential devotion. म्हणजे श्रद्धापूर्वक जे भक्तीपूर्वक कृष्णाचं पवित्र नाम जप करतात, ते पवित्र नाम त्यांच्यामध्ये खूप मोठं हे खूप मोठा त्याच्यावरती प्रभाव निर्माण करतो. तो विद्वत्तापूर्ण प्रभाव असतो आणि खोलवर त्यांच्या हृदयात रुजणारा असा तो प्रभाव निर्माण करतो. आता ते कोणते कोणते आहेत, तर फ्रीडम फ्रॉम द रिॲक्शन्स ऑफ सिन. म्हणजे जे काही पाप कर्म केलेले असतील त्याची जे काही प्रतिक्रिया असतील त्या पाप कर्माच्या प्रतिक्रियांपासून पूर्णपणे मुक्ती किंवा सुटका आपल्याला याच्या जपापासून मिळू शकते. त्याची एवढी शक्ती आहे, म्हणजे ती शक्ती त्यांनी सांगितलेली आहे. तर मग काय म्हणतात ते, फर्स्ट द होली नेम इरॅडिकेट्स द रिझल्ट ऑफ सिन्स कमिटेड बोथ इन द प्रेझेंट अँड द प्रायर लाईफ टाइम्स. सगळ्यात पहिले सांगायचं झालं, पवित्र नाव जे आहे ते जे काही आपण ह्या जन्मामध्ये किंवा ह्याच्या पूर्वी जेवढे जन्म होऊन गेले त्या जन्मामध्ये आपण जे काही पाप कर्म केले असतील त्या सगळ्या पाप कर्माचं पापक्षालन किंवा त्याचं निर्मूलन करण्याची जी शक्ती आहे ती कृष्णाच्या पवित्र नावामध्ये आहे. पूर्ण ते एका क्षणात सगळे पूर्ण पाप नष्ट होऊन जातात, अशी त्याची शक्ती आहे. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कर्मा, a human being is responsible for the sinful acts he performs and must suffer for them. म्हणजे कर्माचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे काय सांगितलेलं आहे की कुठलाही मनुष्य तो जो काही पाप कर्म करतो आहे त्याच्याकरता तो स्वतः जबाबदार आहे आणि त्याच्याकरता त्याला स्वतःला दुःख सोसणं हे आवश्यक आहे. ही मस्ट सफर, म्हणजे त्याला दुःख सोसणं आवश्यक आहे. ऍज यू सो शॅल यू रीप. म्हणजे जसं आपण बोऊ ज्याला म्हणतात, आपण जसं ते मातीत हे करू तसं त्याच्यातून बाहेर जसं पेरलं तसं उगवेल असं सांगतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण जसे कर्म केले त्या कर्माप्रमाणे आपल्याला त्याचे फळ भोगावेच लागते. जर का आपले पाप कर्म असतील तर आपल्याला दुःख भोगणं हे क्रमप्राप्त आहे, ते काय आपण टाळू शकत नाही. Deeply enmeshed in a complex web of material actions and their reactions, one must suffer the duality of pleasure and pain. आता हे खूप महत्वाचं वाक्य आहे. जसं की जी ह्याची जी जटिल अशी जी जाळ आहे, आपण जे काही कर्म केले आहे भौतिक कर्म आणि त्याच्या प्रतिक्रिया, याचं जे खूप जटिल असं जाळं तयार होते आपल्या याच्यामध्ये एनमॅश असतो, त्यामध्ये आपण जकडलं गेलेलो असतो आणि त्याच्यामुळे काय होते की आपल्याला ड्युअलिटी ऑफ प्लेजर अँड पेन, म्हणजे दुःख आणि सुख
याचा जो हे दोन भाव आपल्याला त्याच्यामध्ये भोगावे लागतात. म्हणजे आपले जे कर्म असतात त्याच्यामुळे आपल्याला दुःख आणि सुख येत असते. आता दुःख आणि सुख मला कृष्णाने का दिलं हे जे लोक म्हणतात ना ते फार चुकीचं आहे. स्पष्ट शब्दात त्याच्यात सांगितलेलं आहे की डीपली एनमेज कॉम्प्लेक्स पर्टिक्युलर ऍक्शन अँड रिॲक्शन्स वन मस्ट सफर द ड्युअलिटी ऑफ प्लेजर अँड पेन. म्हणजे माझे जे काही कर्म असतील त्याचे ज्या प्रतिक्रिया असतील, चांगले कर्म केले तर मला सुख आहे आणि वाईट कर्म केलेले असतील तर मला दुःख आहे. पण मी म्हणतो नाही कृष्णानेच मला का दुःख दिलं, मी तर कधी कोणाचं बिघडवलं नाही, मी तर सगळ्यांचं चांगलंच करतो, मी सगळ्यांना मदत करतो, सगळ्यांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो, मग मला दुःख काय येते? अरे बाबा, जे काही दुःख आहे ते तुझ्याच कर्माने आलेलं आहे, सुख जे आहे ते पण तुझ्याच कर्माने येते. कृष्णाचा त्याच्यात काही हस्तक्षेपच नाहीये. पण नाही ते आपल्या मनाला काही पटतच नाही. ते नाही, नाही ते कृष्णानेच केलेलं आहे सगळं. तो माझ्याकडे लक्षच देत नाही आणि मग तो असंच करतो, तो तसंच करतो. मी एवढा जप करून काय फायदा? सोडून द्या, जप सोडून द्या. काही अर्थ नाहीये. तो काही लक्ष नाही माझ्याकडे. अरे पण असं नाहीये. तो तुझ्याकडे लक्ष देऊन राहिलाय म्हणून हातात माळा तरी आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आपण लक्षात घ्यायला हवी. तर जप सोडून काही साध्य होणार नाहीये. जप आपल्याला जोपर्यंत काल मी सांगितलंय जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत आपल्याला तो जप सोडायचा नाहीये. सुख आणि दुःख जे काही येते आहे ते आपल्या स्वतःच्या कर्मांप्रमाणे येते. हे आपल्या म्हणजे डोक्यामध्ये आपल्याला ठामपणे मांडून घ्यावं लागेल, की माझ्या सुख आणि दुःखांकरता मी स्वतः जबाबदार आहे. बाहेर जगामध्ये दुसरा तिसरा कोणीही जबाबदार नसून मी स्वतः त्याच्याकरता जबाबदार आहे. हे जर का आपल्या मनात बरोबर रुजलं, तर मग आपली बैठक जी आहे ती आध्यात्मिक बैठक व्हायला सुरुवात होईल. नाहीतर आपण जर का दुसऱ्याला दोष देत राहिलो, की त्याच्यामुळे असं झालं, याच्यामुळे तसं झालं, त्यांनी असं केलं म्हणून असं झालं, यांनी तसं केलं म्हणून तसं झालं. जोपर्यंत दुसऱ्यांवर दोषारोपण करत राहू, तोपर्यंत ते त्याचा काही अर्थ नाहीये. म्हणजे मग ते आपण समजून नाही राहिलो कुठली गोष्ट काय सांगितलेली आहे. स्पष्टपणे सांगितलेली आहे, की जशी माझी कर्म असतील त्याप्रमाणे मला त्याचं फळ भोगावं लागेल. चांगले कर्म केले तर मला सुख मिळणार आहे, वाईट कर्म केले तर मला दुःख मिळणार आहे. स्पष्ट शब्दात दिलेलं आहे. मग हे आपल्याला आपल्या ह्याच्यात आत्मसात करून घ्यावं लागेल, याची अनुभूती करावी लागेल आणि त्याप्रमाणे आपलं चिंतन बदलावं लागेल आपल्याला. आपलं चिंतन बदलणं फार आवश्यक आहे. लाईफ टाईम आफ्टर लाईफ टाईम. म्हणजे जन्मजन्मांतरापासून असंच होऊन राहिलंय. मी चांगले कर्म करतोय, मला सुख मिळते, वाईट कर्म करतोय, मला दुःख मिळते. द होली नेम हाऊएव्हर इरॅडिकेट्स ऑल रिएक्शन्स टू पास्ट सिन्स. पण कृष्णाचं जे पवित्र नाव आहे, ते जेवढे काही आपले पूर्वचे पाप असतात, पाप कर्म असतात, त्याचे जेवढे काही प्रतिक्रिया असतात, त्या सगळ्या तो पुसून काढतो किंवा संपवून टाकतो. Both those manifesting themselves at present and those decide to manifest themselves in the future. म्हणजे दोन्ही प्रकारचे पाप कर्म कोणते कोणते जे की आता सध्या माझ्यासमोर प्रकट झालेले आहेत, ज्याच्यामुळे मी आता दुःख भोगतो आहे किंवा असे जे की जे फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये प्रकट होणार आहेत. जे काही मी पापकर्म केले की अजून जे प्रकट व्हायचे माझ्या आयुष्यामध्ये, पण ते प्रकट होतील आणि त्याच्यामुळे मला पुढे दुःख भोगावं लागेल. असे दोन्ही प्रकारचे जे पाप कर्माचे जे रिॲक्शन्स आहेत त्याच्या प्रतिक्रिया पवित्र नाव जे कृष्णाचं ते पूर्णपणे त्याचा नेस्तनाबूत करू शकते, त्याला संपवू शकते. सिम्पली बाय चॅन्टिंग द होली नेम वन अट्रॅक्ट्स द अटेन्शन ऑफ द सुप्रीम लॉर्ड. म्हणजे नुसतं कृष्णाचं पवित्र नावाचा जप केल्याने आपण कृष्णाचं जे अटेन्शन आहे म्हणजे कृष्णाला आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकतो नुसतं पवित्र नावाचा जप केल्याने. हरे कृष्णा म्हटल्याबरोबर मी सांगितलं टेलिफोनची लाईन जोडली जाते एकदम डायरेक्ट कृष्णाला. तो म्हणतो अरे बापरे कोणी जप सुरू केला, कोण आहे हा, कोण आहे. तो लगेच चटकन पाहायला लागतो. कारण काय आहे, की तो आपल्या सगळ्यांचा परमपिता परमेश्वर आहे. त्याची इच्छा आहे की आपण या भौतिक जगतामध्ये खितपत पडू नये, इथे दुःख भोगायची गरज नाही भाऊ. तुम्ही सगळे माझेच अंश आहात, माझेच पुत्र आहात. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण माझ्यासोबत गोलोक वृंदावन धामला वापस या आणि तिथे माझ्यासोबत आनंदी राहा, अशी त्याची इच्छा आहे. आणि त्याच्याकरता त्याचे ते प्रयत्न सुरू असतात. मग त्याच्याकरता ते गुरु पाठवतो, शास्त्र दिले त्यांनी, साधू संत दिलेले आहेत. यांच्या थ्रू तो सगळ्यांना आपल्याला वळवायचा प्रयत्न करतो आहे. पण आपणच आहे की नाही आपल्याला इथे खूप चांगलं वाटते भौतिक जगत म्हणजे अतिशय गोड आहे. खूप रुजलोय आपण इथे, इथून काही निघायची इच्छा नाही आपली. मग तो म्हणतो ठीक आहे बुवा, तथास्तु. ओके, नो प्रॉब्लेम. त्याच्यामुळे आपण हरिकृष्ण मंत्र म्हटल्याबरोबर हरे कृष्णा असं म्हटल्याबरोबर कृष्णाचं लक्ष आपल्याकडे जाते. तो लक्ष देत असतो आपल्याकडे. त्यात एका क्षणात त्याचं लक्ष आपल्याकडे जाते. Who therefore considers because this person has chanted my holy name, my duty is to give him protection. आणि मग तुम्ही एकदा जरी हरे कृष्णा म्हटलं तर तो काय मग असा काय विचार करतो, तो असा विचार करतो की ह्या माणसानी माझं जे पवित्र नाव आहे त्याचं एकदा उच्चारण केलेलं आहे. हॅज चॅटेड माय होली नेम. माझं पवित्र नावाचं याने उच्चारण केलेलं आहे. त्याचे माझं आता कर्तव्य आहे की याला संरक्षण प्रदान करणं. याला संरक्षण प्रदान करण्याचं हे माझं कर्तव्य आहे असं कृष्ण स्वतः म्हणतो. द पॉवर ऑफ द होली नेम टू ऍब्सॉल्व सिन्स इज डिक्लेअर्ड एम्फॅटिकली इन द स्क्रिप्चर्स. म्हणजे कृष्णाच्या पवित्र नावाची जी शक्ती आहे जी की सर्व पापांचा नाश करू शकते, त्याचं शास्त्रांमध्ये
खूपच म्हणजे ठामपणे त्याचं उदाहरण केलेलं आहे किंवा ठामपणे त्याच्या सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. द गरुड पुराण टेल्स अस, गरुड पुराणात काय सांगितलंय? इफ वन chants the holy name of the Lord, even in helpless or without desiring to do so, all the reactions of his sinful life depart, just as when a lion roars, all the small animals flee in fear. म्हणजे जर का कृष्णाचं जे पवित्र नाव आहे त्याचा कोणी जप केला, म्हणजे असहाय अवस्थेमध्ये कोणी आहे, समजा ठीक आहे, दोन प्रकारच्या अवस्था आहेत. एक तर असहाय अवस्थेमध्ये आणि दुसरं त्याची इच्छा नाहीये पण तरी त्यांनी समजा कृष्णाच्या पवित्र नावाचा जप केला, इच्छा नसतानाही जप केला किंवा असहाय अवस्थेमध्ये असताना जप केला, तर दोन्ही अवस्थेमध्ये ते काय म्हणतात? ऑल द रिएक्शन्स ऑफ हिज सिनफुल लाईफ डिपार्ट. म्हणजे त्याचं जे काही पापमुळे जे काही जीवन असेल, जे काही पाप त्यांनी पूर्वजन्मात आणि या जन्मात केलेले असतील, ते सगळे त्याचे पाप संपून जातात. ते लाईफ डिपार्ट म्हणजे ते त्याचं आयुष्य पापयुक्त आयुष्य त्याचं संपून जाते. जस्ट एज व्हेन अ लायन रोर्स, ऑल द स्मॉल एनिमल्स फ्ली इन फिअर. जसं की जेव्हा एक तो सिंह असतो तो जोराने जेव्हा दहाड करतो, दहाड म्हणजे काय म्हणतात त्याला? हा, गर्जना करतो. सिंह जसं जोरात गर्जना करतो तेव्हा छोटे छोटे जे काही प्राणी असतात ते भीतीने पळून जातात. तसं आहे हरे कृष्ण महामंत्र म्हणजे तो सिंह आहे आणि याची गर्जना सुरू झाल्यानंतर ते पापकर्म जे आहेत ते सगळे घाबरून पळून जातात. इतकं चांगलं गरुड पुराणात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बृहद विष्णू पुराण मध्ये अजून सांगितलेलं आहे. काय म्हणतात? सिम्पली बाय चॅन्टिंग द नेम ऑफ हरी, a sinful man can counteract the reactions to more sins than he is able to commit. हरी बोल. ते काय सांगतात आहे की नुसतं हरीचं नाव घेतल्याने, सिम्पली बाय चॅटिंग द नेम ऑफ हरी, म्हणजे हरीचं नाव नुसतं घेतल्याने ए सिन्फुल मॅन, जो पापी मनुष्य असतो, तो पापी मनुष्य एवढ्या त्याचे पाप कर्म निष्फळ करून घेऊ शकतो जेवढे की तो त्याच्या आयुष्यात पूर्ण आयुष्यात कमिट करू शकत नाही. जेवढे पाप तो करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्ती पाप तो कृष्णाचं नाव जप केल्याने तो त्याचे सगळे पाप कर्म आहे ते पूर्णपणे निष्फळ करू शकतो. म्हणजे त्याची जेवढी शक्ती आहे पाप करण्याची त्याच्यापेक्षा जास्ती पाप तो कृष्णाचं नाव घेऊन किंवा त्याचा जप करून, पवित्र नावाचा जप करून तो निष्फळ करू शकतो, असं बृहद विष्णू पुराणात सांगितलेलं आहे. इन द विष्णू धर्मोत्तर नावाचा अजून ग्रंथ आहे. वी रीड, त्याच्यामध्ये काय सांगितलंय? The word Krishna is so specious that anyone who chants this holy name rids himself immediately of the reactions of sinful activities from many births. म्हणजे हे कृष्णाचं जे पवित्र नाव आहे कृष्ण, हे एवढं पुण्य आणि शुभ आहे की कोणी पण जो पण या पवित्र नावाचा जप करतो त्याला तत्क्षणी किंवा त्या क्षणाला जे काही त्याचे पवित्र, जे काही त्याचे पापमय कृत्य असतील आधीच्या खूप जन्मांपासून केलेले, त्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांपासून त्याला मुक्ती मिळते. रीड्स हिमसेल्फ म्हणजे मुक्ती मिळते त्याला. बट फॉर द चॅन्टिंग ऑफ द होली नेम टू एक्झर्ट सच अ पॉवरफुल प्युरिफाइंग इफेक्ट, द डेव्होटी मस्ट चॅन्ट द होली नेम इन प्युरिटी विदाउट ऑफेन्स. मग पुढे सांगून राहिले की एवढा जर का आपल्याला प्युरिफाईंग इफेक्ट त्याच्या एवढा पॉवरफुल म्हणजे एवढा सकारात्मक जर का आपला शुद्धीकरणाचा प्रभाव त्या पवित्र नावाचा आपल्याला हवा असेल तर आपल्याला काय करायला हवं की जो भक्त आहे त्यांनी पवित्र नावाचा जप कशामध्ये केला पाहिजे? प्युरिटीमध्ये, म्हणजे शुद्ध अवस्थेमध्ये केला पाहिजे, विदाउट एनी ऑफेन्स, म्हणजे कुठलाही अपराध न करता त्यांनी तो जप केला पाहिजे. तर आपल्याला हे सगळे इफेक्ट जरी सांगितलेले आहे की म्हणजे तुम्ही त्याचा जप केल्यानंतर असहाय अवस्थेमध्ये करा किंवा इच्छा नसताना जरी केला तरी जेवढा काही तुमच्या पाप कर्म केल्याच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्णपणे संपून जातात. जसं की सिंहाची गर्जना ऐकून छोटे छोटे प्राणी भीतीमुळे पळतात. ह्या अशा प्रकारचे जर का आपल्याला हे पाहिजे असेल तर आपल्याला खूपच शुद्ध अवस्थेमध्ये आणि ऑफेन्सलेस म्हणजे अपराधविहीन अवस्थेमध्ये जप करायला हवं. त्या स्टेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतील. हॅव्हिंग सीज टू इंडल्ज इन सिंपल ऍक्शन्स ही मस्ट लिव्ह अ प्युअर अँड होली लाईफ. म्हणजे जे काही आपले पाप कर्मामध्ये प्रवृत्त करणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्या सगळ्यांपासून स्वतःला विलग करून घ्यायचं आणि मग ते विलग केल्यानंतर आपलं जे लाईफ आहे ते पूर्णपणे होली आणि प्युअर लाईफ म्हणता येईल. म्हणजे शुद्ध आणि पवित्र जीवन जेव्हा आपण जगतो, म्हणजे पाप कर्मांशी आपला कुठला संबंध नसतो, त्यावेळेस मग आपल्याला पवित्र नावाचे हे जे प्रभाव आहेत किंवा हे जे इफेक्ट आहेत ते आपल्याला म्हणजे आपल्या आयुष्यात पाहायला मिळतात. पण त्याच्याकरता शुद्ध आणि पवित्र जीवन जगणं आवश्यक आहे. मग ते शुद्ध आणि पवित्र जीवन म्हणजे मग तरी सिनफुल ऍक्शन्स, मग सिनफुल आपण त्या दिवशी बोलताना बोललेलो की चार ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये पाप घडत असतात. कोणत्या 4 गोष्टी आहे मी सांगितलं होतं मागच्या वेळेस, कोणाच्या लक्षात आहे का? हरी बोल, हरे कृष्ण. मी सांगितलं होतं मागच्या वेळेस की कोणत्या गोष्टी की ज्याच्यामुळे आपल्या जीवनात पाप घडते. 4 गोष्टी त्या बंद केल्या की आपल्या जीवनातलं पाप नष्ट होऊन जाते, पाप होणं थांबते.
हा परस्त्री संघ सांगितलं होतं, एक दुसरं सांगितलं होतं की मांसाहार सांगितलं होतं, तिसरं सांगितलं होतं मद्यपान आणि तिसरं हा जुआ म्हणजे गॅम्बलिंग करणं. हे जे 4 आहेत हे आपल्या जीवनाचे पापाचे स्तंभ आहेत, त्याच्यामुळे पाप आपल्या जीवनात घडत असते. तर या 4 गोष्टी आपल्याला लवकरात लवकर बंद करायला हव्या. म्हणजे काय होईल की आपलं पाप तिथे पुढचं क्रिएट होणं थांबून जाईल आणि आपण जप करतो आहे तर जपामुळे मग आपल्याला त्या जपाचा जो शुभ इफेक्ट आहे तो आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळेल. पण हे जे पाप कर्म जोपर्यंत हे 4 प्रकारचे पाप कर्म थांबणार नाही तोपर्यंत मात्र मग त्याचे इफेक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. मग त्याच्यामध्ये पुढे सांगतात ते की जर का जमलं तर त्याच्यामध्ये ठीक आहे नॉनव्हेज म्हणतो आपण म्हणजे मांसाहार नाही करायचं तर जमलं तर कांदा लसूण पण नाही खायचा असतो किंवा मग ते हे दुसरं सांगतात की चहा कॉफी ऍडिक्शन जे आहे ते शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे तर ते शास्त्रांचं सांगितलेलं आहे म्हणून आपण तसंच पालन करायचं आहे. कारण त्याचे खूप वेगवेगळे कोणी वेगवेगळे सांगतात, कोणी विचारतात हे कारणांना काही अर्थ नाहीये, हे असं काहीतरी सांगतात त्याचं असंच काहीतरी असतं, पण तसं नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून ते आपण पालन करायचं, कारण आपल्याला शास्त्रावर पूर्ण विश्वास आहे. गुरु शास्त्र आणि साधू या 3 गोष्टींवर आपला विश्वास आहे. गुरु पण तेच सांगतात जे शास्त्र सांगतात, शास्त्रांमध्ये तेच लिहिलं आहे जे गुरु सांगतात आणि साधू पण तेच सांगतात जे गुरु सांगतात. शास्त्र साधू तिघांचंही सांगणं एकच असते. पण हे गुरुशास्त्र साधूंची ही आहे की ज्याच्यातून आपण हे घेत असतो सगळे म्हणजे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, जे काही आदेश आहेत ते आपण यांच्यापासून घेत असतो. म्हणून त्याच्यामध्ये शेवटी म्हणजे त्यांनी सांगितलंय की मग तुम्ही कांदा लसूण जमलं तर कांदा लसूण, कारण कांदा लसूण आपण कृष्णाला ऑफर नाही करू शकत. म्हणजे कृष्णाला आपण नैवेद्य कृष्णाला असं दाखवता येत नाही. म्हणून कांदा लसूण न खाल्लेला बरा म्हणजे. कारण आपलं सांगितलंय की भक्ती जर आपल्याला चांगली करायची असेल तर कृष्णाला नैवेद्य न दाखवता आपण तो प्रसाद किंवा जे काही अन्न ग्रहण करायचं नाहीये. ते अन्न आपल्याला जे ऑफर करायचं आहे ते कृष्णाला पत्रम पुष्पम फलम तोयम, त्या दिवशी आपण तो श्लोक वाचला होता. पत्रम पुष्पम फलम तोयम युमे भक्त्या प्रयच्छते. म्हणजे पत्र पुष्प म्हणजे फूल आणि पान फूल आणि फलम फळ आणि तोयम म्हणजे पाणी. या 4 गोष्टी कृष्णाला चालतात. तर ह्या 4 गोष्टी जे ऑफर करतात ते कृष्ण बरोबर घेतो. तर त्याच्यामध्ये मग त्यांनी हे नाही सांगितलं की मांसाहार त्यांनी असं त्याच्यात स्पेसिफाय केलेलं नाही. त्याच्यामुळे त्याला मांसाहार आपण ऑफर करू शकत नाही, ते करता येणार नाही. दुसरं म्हणजे सांगितलेलं आहे की जसं तुम्ही मद्यपान करायचं नाही, तर मद्यपानामध्ये मग ते चहा कॉफीचं वगैरे एडिक्शन. कारण काय की एडिक्शन आपल्याला करायचं आहे असे पवित्र नामाचं एडिक्शन करा. म्हणजे आपल्याला हे काय म्हणतात एडिक्शनला काय म्हणतात? लत लत हिंदीमध्ये लत म्हणतात त्याला की मुझे लत लगी है, तो मुझे लत लगाना है तो फिर पवित्र नावाची किंवा कृष्णाची आसक्ती जास्तीत जास्त मला कृष्णाची असली पाहिजे. आपल्याला आसक्ती कॉफी आणि चहाची नाही तयार ठेवायची आहे की अरे बापरे मी चहा नाही घेतला तर माझा दिवस खराब गेला आणि मला तर बरंच वाटत नाहीये, माझं डोकं दुखायला लागलं आणि मी आता कायच करू, मला तर चहाच मिळाला नाहीये. अरे बाबा कृष्णाचं नाव नाही मिळालं तर रडायचं असते, चहा कॉफी नाही मिळालं आणि कोणी रडत नसते काही. पण ते आपण इतकी जास्ती त्याच्यावर डिपेंडेंट होऊन जातो, एवढे जास्त डिपेंडेंट होऊन जातो की तो चहा कॉफी नाही मिळाला तरी आपला पूर्ण दिवस खराब होत असतो. तर ह्या गोष्टींपासून आपल्याला स्वतःची सुटका करून घ्यायची आहे. सिंपल लाईफ, जेवढं सोपं लाईफ आणि जेवढ्या कमी वस्तूंवर आपण अवलंबून राहू तेवढं सगळ्यात जास्ती चांगलं आहे. जास्तीत जास्त अवलंबून आपल्याला फक्त कृष्णावर राहायचंय. कृष्णावर अवलंबून आपलं जास्तीत जास्ती राहायचंय, ते वाढवत जायचंय आणि बाकीच्या गोष्टींवर आपला डिपेंडन्स कमी करत जायचं. हरी बोल हरे कृष्णा. तिथे आपण थांबूया. श्री नामामृत की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दादा श्रीमद भागवतमच्या आपण पहिल्या स्कंधामधला पहिला चॅप्टर आणि 11वा श्लोक नाही त्याच्या पुढे आलोय आपण. हरी बोल. काल आपण कुठपर्यंत वाचलं होतं? काल वाचलो होतं आपण इथपर्यंत वाचलो होतं आपण. सगळ्यात महत्त्वाचं होतं ना हे there is no difference at all. Anyone therefore can take advantage of the holy names of Lord Shri Krishna even in the midst of greatest danger. म्हणजे जे काही महान संकट येतील त्याच्यामध्ये पण आपण कृष्णाचे पवित्र नाव आहे त्याचा आपण फायदा घेऊ शकतो किंवा त्याचा आधार घेऊ शकतो. The transcendental name of Krishna, even though uttered unconsciously or by force of circumstances, can help one obtain freedom from the hurdle of birth and death. म्हणजे कृष्णाचे पवित्र नाव आहे ते पवित्र नाव जर का आपण अनकॉन्शियसली म्हणजे
नकळत जर का त्याचं उच्चारण केलं किंवा परिस्थितीच्या प्रभावामुळे, परिस्थिती दुष्चक्रात सापडलो आपण, त्याच्या प्रभावामुळे जरी आपण कृष्णाचं नाव घेतलं तरी आपण जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून बाहेर पडू शकतो. म्हणजे किती त्या पवित्र नावाचा किती महिमा आहे, जबरदस्त एकदम. नकळत तुम्ही नाव घ्या तरी चालेल. आणि परिस्थितीमध्ये अडकलोय, आता मला दुसरं काही आउटच नाहीये, चल बाबा कृष्ण तू आता म्हणतो तर तुझं नाव घेतो, पण माझी काही इच्छा नाहीये, पण ठीक आहे आता तू म्हणतोय तर आता माझ्या परिस्थितीतून बाहेर काढ. ठीक आहे तुझं बाहेर काढ म्हणून मी तुझं नाव घेतो. असं करून जरी त्याचं नाव घेतलं तरी जन्म मृत्यू जरा व्याधीच्या बाहेर निघू शकतो माणूस. सध्या कोरोनामध्ये नाव घेऊन कोरोनामध्ये काय? सध्या कोरोनामध्ये भागवत वाचून आहे. हा, कोरोनामध्ये भागवत वाचणं सुरू आहे. कोरोनामुळे भागवत सुरू झाला असं आईचं म्हणणं आहे. हरी बोल. आता आपण 15व्या श्लोकाकडे वळूया. 15वा श्लोक सुरू करूया. यत्पाद संश्रयासूत मुनयः प्रशमायनः सद्य पुनन्तुपस्पृष्टः स्वर्धुन्या पोनुसेवया. यत्पाद संश्रयासूत मुनयः प्रशमायनः सद्य पुनन्तुपस्पृष्टः स्वर्धुन्या पुनुसेवया. यत्पाद संश्रयः सूत मुनयः प्रशमायनः सद्य पुनन्तुपस्पृष्टः स्वर्धुन्या पोनुसेवया. यत् whose pad, lotus feet, samshrayaha, those who have taken shelter of, Sutta, O Sutta Goswami, Munayaha, great sages, Prashamayanaha, absorbed in devotion to the Supreme, Satya, at once, Punanti, sanctify, Upasprushtaha, simply by association, Swardhuni, of the sacred Ganges, Apaha, water, Anusevaya, bringing into use. Translation by His Divine Grace Abhay Charanamrita Srila Prabhupada ki jai. Anuvas Srila Prabhupada ji ki jai. O Sutta, those great sages who have completely taken shelter of the lotus feet of the Lord can at once sanctify those who come in touch with them, whereas the water of the Ganges can sanctify only after long use. म्हणजे ते काय सांगितले त्यांनी की हे सुत गोस्वामी, जे महान ऋषी किंवा जे महान मुनी ऋषी मुनी आहेत किंवा जे महान भक्त आहेत, ज्यांनी कृष्णाची पूर्ण शरण ग्रहण केलेली आहे, कृष्णाच्या चरण कमलांची पूर्ण शरण ग्रहण केलेली आहे, त्यांच्या सोबत नुसतं संपर्कात आले नाही, टच विथ देम, म्हणजे त्यांच्या संपर्कात आल्याने नुसतं आपलं शुद्धीकरण होते किंवा आपलं पवित्रीकरण होते. जेव्हा की गंगेचं जे पाणी आहे ते आपल्याला केव्हा पवित्र करू शकते, जेव्हा की आपण पुन्हा 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 खूपदा त्याचा उपयोग करतो, तेव्हा आपण त्याच्यातून पवित्र होतो. पण हे जे कृष्णाचे शुद्ध भक्त आहेत, ज्यांनी की कृष्णाच्या चरण कमलांची पूर्ण शरण ग्रहण केली आहे, त्यांचा संग मिळाल्याने, कम इन टच विथ देम, म्हणजे त्यांच्या स्पर्शात किंवा त्यांच्या संघात, नुसतं संघात किंवा त्याचं दर्शन जरी झालं तरी त्याच क्षणी आपली शुद्धीकरण होत असते, आपले पवित्रीकरण होत असते. त्याच्यामुळे एवढं म्हणजे जे कृष्णाचे महान भक्त आहे ते एवढे जास्ती ग्लोरियस आहे, एवढे जास्ती स्तुत्य आहेत, एवढी त्याची स्तुती केली गेली आहे. म्हणजे की त्यांच्या नुसत्या दर्शनाने किंवा त्यांच्या नुसत्या संपर्काने, त्यांच्या संघाने नुसतं आपलं शुद्धीकरण सुरू होऊन जाते. जेव्हा की गंगेच्या पाण्याचं जेव्हा तू खूपदा आंघोळ कराल, खूपदा प्रदीर्घ वेळ, प्रोलॉंग यूज, म्हणजे प्रदीर्घ वेळा काळापर्यंत जेव्हा आपण आंघोळ करत राहू तेव्हा कुठे थोडं बहुत शुद्धीकरण आपलं होईल. पण जे भक्त आहे, शुद्ध भक्त आहेत, शुद्ध भक्त हू हॅव कम्प्लिटली टेकन शेल्टर ऑफ द लोटस फीट ऑफ द लॉर्ड, ज्यांनी पूर्ण शरण ग्रहण केली अशी कोणाचे फक्त शुद्ध भक्त असतात. ते जे शुद्ध भक्त आहे ते आपल्याला त्याच्या दर्शनाने किंवा त्यांचं संग मिळाल्यानेच आपलं शुद्धीकरण हे सुरू होत असते. Purport by His Divine Grace Abhay Charanamrita Prabhupada ki jai. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के द्वारा, Pure devotees of the Lord are more powerful than the waters of the sacred river Ganges. आता पहिलंच वाक्य त्यांनी सांगितलं की कृष्णाचे जे शुद्ध भक्त आहे ते गंगेचं जे पवित्र पाणी आहे, गंगेचं जे पवित्र पाणी आहे त्याच्यापेक्षा जास्ती शक्तिशाली आहेत, असं पहिलं वाक्य सांगितलं प्रभुपादांनी. One can derive spiritual benefit out of prolonged use of Ganges water. म्हणजे जे काही आध्यात्मिक उपयोग किंवा फायदा आपल्याला, ही आपलं आध्यात्मिक हित जे आहे ते गंगेच्या पाण्यापासून आपलं, जेव्हा त्याचा खूपदा यूज करतो, गंगेमध्ये खूपदा जेव्हा आपण आंघोळ करतो भरपूरदा, तेव्हा आपल्याला त्याच्यापासून आपलं आध्यात्मिक हित प्राप्त होऊ शकते. बट वन कॅन बी सॅक्टिफाईड ॲट वन्स बाय द मर्सी ऑफ ए प्युअर डिवोटी ऑफ द लॉर्ड. पण सॅक्टिफाईड म्हणजे कोणाचं पण जे शुद्धीकरण आहे ते एका क्षणात होऊ शकते, जर कृष्णाचे शुद्ध भक्त त्यांची जर का कृपा आपल्याला प्राप्त झाली किंवा त्याचा संघ प्राप्त झाला तर त्याच्याद्वारे आपलं शुद्धीकरण तत्क्षणी, तत्काल, त्याच वेळेस, ज्या वेळेस प्राप्त झालं त्याच वेळेस आपल्याला शुद्धीकरण होते. In Bhagavad Gita, it is said that any person, regardless of birth, as Shudra, woman or merchant, can take shelter of the lotus feet of the Lord. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय कृष्णाने की कुठलाही मनुष्य असो,
मग त्याचा जन्म शूद्र म्हणून झाला असो किंवा स्त्री असो किंवा म्हणजे मर्चंट म्हणजे व्यापारी असो, कुठल्याही प्रकारचा व्यक्ती असो, ही कॅन टेक शेल्टर म्हणजे तो कृष्णाच्या चरण कमलांची शरण ग्रहण करू शकतो. अँड बाय सो डुईंग कॅन रिटर्न टू गॉड हेड आणि अशा प्रकारे करून तो कृष्णाच्या गोलोकधामला गोलोक वृंदावनला तो वापस जाऊ शकतो. कृष्णाचं शरण ग्रहण करून तो कृष्णाच्या गोलोकधामला वापस जाऊ शकतो. टू टेक शेल्टर ऑफ द लोटस फीट ऑफ द लॉर्ड मीन्स टू टेक शेल्टर ऑफ द प्युअर डिव्होटीज. हे एक वाक्य की म्हणजे कृष्णाची शरण ग्रहण करणं म्हणजे काय असते की कृष्ण तर आता माझ्या समोर प्रकट होत नाहीये ना, है की नाही? कृष्ण काही समोर येणार नाही आणि मी त्याला नमस्कार करणार नाही, त्याला सांगणार नाही की मी तुझी शरण ग्रहण केली आहे. मग तो म्हणणार आहे की हो तू खरंच ग्रहण केली आहे. हो 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 असं काही नाहीये. कारण आपण तेवढे तेवढे पुण्यात्मा आणि तेवढे पवित्र नाही आहोत आपण. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलंय की कृष्णाची शरण ग्रहण करणं म्हणजे टॅक्स शेल्टर ऑफ द प्युअर डेव्होटी म्हणजे कृष्णाचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांची शरण ग्रहण करणं. मग कृष्णाचे शुद्ध भक्त जर श्रील प्रभुपाद आहेत, श्रील गुरुदेव आहेत आमचे, म्हणजे यांची शरण ग्रहण केली म्हणजे ती कृष्णाची शरण ग्रहण करण्यासारखं आहे. त्याची प्रभुपादांची शरण आपण ग्रहण केली आहे. प्रभुपादांनी सांगितलेलं श्रीमद भागवत आपण ऐकतो आहे. प्रभुपादाचा संघ आपण करतो आहे. त्याच्यामुळे याच्यातून आपलं आध्यात्मिक हित जे आहे ते आपल्याला साधलं जाणारच आहे. या बाबतीत कुठला संशय आपल्या मनात नको. 100% आपल्याला ते आध्यात्मिक हित साधलं जाणार आहे आणि आपल्याला कृष्णाच्या गोलोकधामला वापस जायचंच आहे. तिथपर्यंत आपण पोहोचणारच आहोत. त्याची फक्त काळ हीच एक आता गोष्ट राहिली आहे. त्या मार्गावर चालायला आपण सुरुवात ऑलरेडी केलेली आहे. बस आता जेवढा जसा काळ असेल त्याच्याप्रमाणे होत जाईल, पण तिथे शेवट आपलं डेस्टिनेशन ठरलेलं आहे. तिथपर्यंत आपण पोहोचणार आहे 100%. कृष्णानेच तसं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. पण काय कृष्णाची शरण ग्रहण करण्याकरता त्यांनी सांगितले कृष्णाचे शुद्ध भक्त आहे त्याची शरण ग्रहण करणे. आणि मग शरण ग्रहण करणे म्हणजे कसं आहे की मी शरण ग्रहण केली आणि शरण ग्रहण केली नुसता उभा राहिलो सांगून दिलं मी शरण ग्रहण केली असं नसते. ते त्यांची शरण ग्रहण केली म्हणजे त्यांची जी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्यांचे जे काही आदेश आहेत, त्यांची जी शिकवण आहे त्याला आपण पूर्णपणे ऍज इट इज जसंच्या तसं पालन करायचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजे मग ते सांगितलं जातं की यांनी खरंच शरण ग्रहण केलेली आहे. जसं चैतन्य महाप्रभूंचं म्हणणं होतं की जास्तीत जास्त कृष्ण नामाचा प्रचार करा, त्याच्यानंतर जास्तीत जास्त नाम जप करा. त्याप्रमाणे गुरु महाराज करून गेले 50 वर्ष झाले ते प्रचार करून त्याच्यानंतर श्रील प्रभुपादांनी अमेरिकेत जाऊन याचा प्रचार केला, तिथे इस्कॉनची स्थापना केली आणि जे म्लेच्छ भक्त होते किंवा जे वेस्टर्न डेव्होटीज होते म्हणजे पाश्चात्य जे भक्त होते त्या सगळ्यांना कृष्णाचं प्रेम प्रदान करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर हे जे आहे हे शुद्ध भक्त आहे सगळे. तर ह्यांचे आपण शुद्ध भक्तांची जर का शरण ग्रहण केली त्यांनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे आपण आपल्याला करायचं आहे. त्यांनी सांगितलं जप करा व्यवस्थित सकाळी उठून 16 माळा करा लवकरात लवकर आणि शुद्ध पवित्र मानाने ऑफेन्सलेस चॅन्टिंग करा. अपराध रहित तुमचा जप झाला पाहिजे आणि जेवढा लवकर करता येईल तेवढा लवकर त्याला करायचा प्रयत्न करा. मग ते आपल्याला इन्स्ट्रक्शन आपल्याला सिरियसली आपल्या मनावर घ्यायचंय कारण आपल्याला त्यांची शरण घ्यायची आहे. मग शरण घ्यायची तर शरण घेणं कसं दिसेल? त्यांनी सांगितलं जास्तीत जास्त प्रचार करा. मग आपल्याला जेवढा वेळ मिळतो त्याच्यात आपण जास्तीत जास्त प्रचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना ह्या कार्यक्रमासोबत जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे की इथे आपल्याला कृष्णाच्या बाबतीत काहीतरी ऐकायला मिळेल. जसं आपलं कल्याण होऊन राहिले तसं दुसऱ्या लोकांचंही कल्याण झालं पाहिजे. तर असं पण ते त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या इन्स्ट्रक्शन्सना आपल्याला पूर्णपणे ऍज इट इज पालन करायचं म्हणजे आपण त्या शुद्ध भक्तांची शरण ग्रहण केली आहे असं त्याचा अर्थ होतो. द प्युअर डेव्होटीज whose only business is serving are honored by the names Prabhupada and Vishnupad. म्हणजे शुद्ध भक्त असतात ज्यांचा की फक्त कार्य काय असते कार्यकलाप त्यांना एकच आवडते, एकच क्रियाकलाप त्यांना आवडतो आणि तो म्हणजे काय आहे की कृष्णाची सेवा करणं. त्यांना वेगवेगळे त्यांचा सन्मान कसा केला जातो त्यांना वेगवेगळे पदवी प्रदान केली जसं की प्रभुपाद आहे, विष्णुपाद आहे अशी पदवी त्यांना प्रदान केली जाते. विच इंडिकेट सच डेव्होटीज टू बी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द लोटस फीट ऑफ द लॉर्ड. प्रभुपाद म्हणजे कृष्णाच्या पादांचे हे विष्णुपाद म्हणजे विष्णूचे पाद म्हणजे विच इंडिकेट सच डेव्होटीज टू बी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द लोटस फीट ऑफ द लॉर्ड. म्हणजे याचा अर्थ काय प्रभुपाद आणि विष्णुपादाचा की हे असे जे भक्त आहे हे कृष्णाच्या चरण कमलाचे प्रतिनिधित्व करतात. कृष्णाच्या चरण कमलांचं प्रतिनिधी करणारे प्रभुपाद आणि विष्णुपाद असा त्याचा अर्थ आहे. प्रभुपाद आणि विष्णुपाद म्हणजे कृष्णाच्या चरण कमलांची ज्यांनी शरण ग्रहण केलेली आहे आणि त्याचं ते प्रतिनिधित्व करतात म्हणून त्यांचं नाव प्रभुपाद किंवा विष्णुपाद असं पडलेलं आहे. Anyone therefore who takes shelter of the lotus feet of pure devotee by accepting pure devotee as a spiritual master can be at once purified. आणि त्याच्यामुळे जो कोणी शुद्ध भक्तांच्या चरण कमळांची शरण ग्रहण करतो आणि ती कशी शरण ग्रहण करतो तर बाय एक्सेप्टिंग द प्युअर डेव्होटी ॲज अ स्पिरिच्युअल मास्टर. म्हणजे अशा शुद्ध भक्ताला आपले गुरु असं स्वीकारून त्यांची शरण ग्रहण करतो. त्याचं त्या क्षणी त्याच वेळेस जेव्हा त्याची दीक्षा होत असते जेव्हा त्या क्षणी त्याचं प्युरिफिकेशन होते म्हणजे त्याचे पुढचे पाप जे ते थांबून जातात. ते पाप सगळे पापकर्म आतापर्यंत तुम्ही जे काही केलेले आहेत ते सगळे गुरु महाराज स्वतः घेतात आणि ते गुरु महाराज कृष्णाला सांगतात की हा आता हा भक्त आलेला आहे, हा म्हणतोय की मी चांगली भक्ती करेल, मी याची गॅरंटी घेतो.
हा मी याची गॅरंटी घेतो, हा तुझी चांगली भक्ती करेल म्हणून तो कृष्णाला सांगतात. मग कृष्ण म्हणतो ठीक आहे, मग पण ठीक आहे, मग मी याचे पाप कर्म घेतो. मग आपले पाप कर्म त्यावेळेस शून्य झालेले असतात. दीक्षेच्या क्षणी आपले पाप कर्म शून्य झालेले असतात. मग त्याच्यानंतर जर का पुन्हा आपण पाप करत राहिलो तर ते पाप कर्म आपली जी आहे ती गुरु महाराजांनी गॅरंटी घेतलेली असल्यामुळे ते पाप कर्म सगळे गुरूंकडे डायव्हर्ट होतात आणि त्यांना त्याचं फळ भोगावं लागते. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा पाप कर्म करायचे नाही याची, म्हणून 4 नियमांचं स्ट्रिक्टली पालन करायचं आहे. 4 नियमांचं पालन स्ट्रिक्टली करायचं आहे. तर हे म्हणजे त्याच्यानंतर दीक्षेचे नियम आहेत. हे मी आता सध्या सांगायची काही गरज नाहीये. पण जस्ट विषय निघाला म्हणून मी ते सांगतोय. म्हणजे जे कोणी आपल्या गुरु महाराजांची शरण ग्रहण करतात त्यांचं तत्क्षणीच त्याचं शुद्धीकरण होऊन जाते. Such devotees of the Lord are honored equally with the Lord because they are engaged in the most confidential service of the Lord. आणि असे जे शुद्ध भक्त असतात कृष्णाचे, त्यांना कृष्णाच्या समानच त्यांना आदर प्रदान केला जातो. त्यांच्यासारखीच कृष्णासारखीच त्यांची पूजा केली जाते. त्यांच्यासारखाच सगळा त्यांचा पूर्ण हे केला जातो. काय केला म्हणजे त्याचा आदर सन्मान कृष्णासारखाच केला जातो. कारण ते कृष्णाची जी अतिशय खाजगी आणि गुप्त अशी जी सेवा आहे ती सेवा करण्यामध्ये ते व्यग्र असतात, त्याच्यामध्ये ते मग्न असतात. म्हणून कृष्णासारखीच त्यांची पूजा केली जाते, कृष्णासारखाच त्यांचा आदर पण केला जातो. असे जे कृष्णाचे शुद्ध भक्त असतात त्याच्यामुळे त्यांची पाहिलं असेल की आरती केली जाते, त्याच्यानंतर त्यांचा अभिषेक केला जातो गुरु महाराजांचा. हे सगळं त्याचं हेच आहे, कारण ते कृष्णासारखेच असतात. कृष्णाला ते पूर्णपणे सर्वस्वी शरण गेलेले असतात. त्याच्यामुळे कृष्णामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही फरक राहिला. वाया मीडियम म्हणजे कृष्ण त्यांच्या थ्रूच सगळं इन्स्ट्रक्शन देत असतो. पूर्णपणे त्यांनी समर्पित झालेले असतात. म्हणजे स्वतःचा अहंभाव त्याच्याजवळ काहीच राहिलेला नाही. स्वतःचं शरीर पण त्यांचं नसते, शरीर पण ते कृष्णाला समर्पित करून चुकलेले असतात. त्याच्यामुळे पूर्ण कृष्णाच्या जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा जे काही त्याची इच्छा आहे किंवा त्याचे जे काही हे आहे ते सगळं त्या गुरु महाराजांच्या थ्रू आपल्याला प्राप्त होत असते. फॉर द डिलिव्हर आउट ऑफ द मटेरियल वर्ल्ड द फॉलन सोल्स whom the Lord wants to return home back to God. आणि ती कॉन्फिडेन्शियल सर्व्हिस कोणती आहे, अशी जी गोपनीय किंवा खाजगी सेवा कृष्णाची कोणती आहे, त्याची आवडती गोष्ट एकच आहे की या भौतिक जगतात जे खतपत पडलेले लोक आहेत, जे दुःख भोगून राहिले, जे की माझे खूप आवडते सुपुत्र आहेत, त्या सगळ्यांना मला ह्या भौतिक जगतातून बाहेर काढून आणि मला माझ्या बॅक होम बॅक टू गॉड हेड म्हणजे माझ्या गोलक वृंदावनला वापस आणायचं आहे. आणि हेच काम जे आहे ते हे कॉन्फिडेन्शियल सर्व्हिटर्स जे आहे आणि याचे जे गुप्त सेवक आहेत, जे त्यांनी पूर्ण शरण त्यांची ग्रहण केलेली आहे, त्यांना हेच काम आवडते की जास्तीत जास्त लोकांना या भौतिक जगातून त्यांचा उद्धार करायचा, कृष्णाच्या चरणी आणायचं, कृष्णाच्या चरणी त्यांना कृष्णाची चरणाची शरण त्यांना प्रदान करायची आणि कृष्णाच्या गोलोकधामला वापस पाठवायचा. हाच त्यांचा एक सगळ्यात आवडता बिझनेस असतो. दुसऱ्या कुठल्याच गोष्टी त्यांना कुठलाच रस नसतो, इंटरेस्ट काहीच नसतो त्यांचा. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी मागे सोडलेल्या असतात. त्यांना एकच गोष्ट आवडते, जी गोष्ट कृष्णाला आवडते तीच गोष्ट त्यांना पण सगळ्यात जास्त आवडत असते. आणि म्हणूनच ते खूप जास्ती प्रचार करतात. गेले 50 वर्ष आमचे गुरु महाराज प्रचार करून राहिले. प्रचारातच त्यांचं आयुष्य चाललंय पूर्ण. जबरदस्त प्रचार करतात आणि अशी दीक्षा देऊन ते म्हणतात पूर्ण जगाला पण मी दीक्षा द्यायला तयार आहे. त्याचे सगळे पापकर्म मी घ्यायला तयार आहे. काही हरकत नाही. पण सगळे कृष्णाच्या गोलोकधामला वापस गेले पाहिजे. इतकी त्यांचे म्हणजे उदात्त विचार आहे, म्हणजे की मला किती कष्ट झालं तरी चालेल, काही हरकत नाही. पण जे इथे कितपत पडलेले जे लोक आहेत त्याचा सगळ्यांचा उद्धार करून कृष्णापर्यंत त्यांना वापस पाठवायचं. पण हे कृष्णाची जी इच्छा आहे ते पूर्ण करण्याकरता ते कुठल्याही लेवल पर्यंत जायला तयार असतात. हे कृष्णाचे जे गोपनीय किंवा खासगी किंवा खूप त्याचे आवडते जे भक्त असतात, खूप आवडते जे भक्त असतात, कॉन्फिडेन्शियल सर्व्हिटर्स म्हटले त्यांना. कॉन्फिडेन्शियल सर्व्हिटर्स जे आहेत ते कुठल्याही लेवल पर्यंत स्वतःला किती डिस्कम्फर्ट झाला, स्वतःला किती गैरसोय झाली, तरी ती कृष्णाची सेवा करण्यामध्ये, कृष्णाची हे करण्यामध्ये ते मागे पुढे पाहत नाही. त्याच्याकरता ते सदैव तयार असतात. फॉलन सोल्स whom the Lord wants to return home back to God. म्हणजे कृष्णाची जी इच्छा आहे की ज्या लोकांनी त्याच्यापर्यंत वापस यावं, त्यांना हे जे कृष्णाचे जे शुद्ध भक्त आहे, ज्यांच्या चरणी आपण त्याची शरण ग्रहण करतोय, त्यांच्याकडनं दीक्षा घेतो, ते लोक त्यांना सगळ्यांना कृष्णापर्यंत वापस पाठवण्याचं काम करत असतात. Such pure devotees are better known as wise lords according to revealed scriptures. म्हणजे जे काही प्रकट शास्त्र आहेत त्या शास्त्रांमध्ये असे जे शुद्ध भक्त आहे यांना व्हाईस लॉर्ड्स म्हणजे कृष्णाला मेन लॉर्ड म्हटलंय आणि हे व्हाईस लॉर्ड उपस्वामी स्वामी आहेत. कृष्ण स्वतः स्वामी आहे, तर उपस्वामी म्हणून त्यांना असं संबोधन केलेलं आहे. द सिन्सिअर डिसायपल ऑफ प्युअर डिवोटी कन्सिडर्स द स्पिरिच्युअल मास्टर इक्वल टू द लॉर्ड. म्हणजे जे प्रामाणिक किंवा खरे शिष्य आहेत शुद्ध भक्तांचे, ते आपल्या गुरूंना ते कृष्णाच्या बरोबरीच समजतात. म्हणजे शुद्ध भक्तांचे जे प्रामाणिक किंवा खरे शिष्य आहेत, शुद्ध भक्तांचे प्रामाणिक किंवा खरे शिष्य जे आहेत ते आपल्या गुरु महाराजांना कृष्णाच्या बरोबरीच समजतात. बट ऑलवेज कन्सिडर हिमसेल्फ टू बी हंबल सर्व्हंट ऑफ द लॉर्ड. म्हणजे ते आपल्या गुरु महाराजांना शुद्ध भक्त त्यांना इक्वल टू द लॉर्ड समजतात, पण स्वतःला ते सेवकांचा सेवक, दासानुदास
एक म्हणजे दासाचा दासाचा दास, दासानुदासानुदास असं ते स्वतःला दासानुदासानुदास असं समजतात. दिस इज द प्युअर डिव्होशनल पाथ. आणि हा जो आहे तो शुद्ध भक्तीचा मार्ग आहे. थोडंसं ऐकायला नवीन आहे, त्याच्यामुळे थोडंसं एकदम पहिल्यांदा कळणार नाही. पण ही याच्यामध्ये म्हणजे बेसिक ही आहे, म्हणजे काय म्हणतात, भक्ती मार्गातली जी जिस्ट आहे, जो सारांश आहे, तो याच्यामध्ये आलेला आहे. आणि वचनी पडायला थोडेसे कठीण आहे. पण हे भक्तीचा मार्ग हा याच्यामध्ये हे असे हे दिलेले आहेत. म्हणजे भक्ती कशी करायची आणि त्याचे पाथ कसे आहेत, तर हे एलॅबोरेट केलेलं आहे सगळं व्यवस्थित. आणि त्या लेव्हलला ते शुद्ध भक्त असतात. त्याच्यामुळे शुद्ध भक्तांच्या याच्यावरती आपण कधी म्हणजे त्याच्यावरती डाऊट घ्यायचा नाही, शंका घ्यायची नाहीये, की मी आता याची पूजा करतोय, तर हे खरंच आहेत का त्या लेव्हलवर? यांची ती लायकी आहे का? मग यांची मी पूजा का करावी? मग हे हे असे जे प्रकार आहेत ते आपल्याला पुढे जाऊ देत नाही. भक्तीमध्ये पुढे नाही जाऊ शकत आपण. त्याच्यामुळे आपल्याला कोणामध्ये सांगितलं ना पहिला, की टू ब्लास्फेम द डिव्होटीज हू हॅव डेडिकेटेड देअर लाईव्हज फॉर प्रोपगेटिंग द होली नेम ऑफ द लॉर्ड. म्हणजे पहिला अपराध काय आहे? कृष्णाच्या पवित्र नामाच्या प्रती पहिला अपराध आहे, की कृष्णाचे जे भक्त ज्यांनी की आपलं संपूर्ण जीवन त्याच्या प्रचाराकरता समर्पित केलेलं आहे, अशा लोकांची निंदा करणं. निंदा करणं म्हणजे त्याच्यामध्ये त्रुटी पाहणं, उणिवा पाहणं किंवा त्यांचा कमी लेखणं, असा जो प्रकार आहे, तर ती एक प्रकारची त्याच्यामध्ये एक नामअपराध मध्ये गणला जातो. तर आपल्याला ते नामअपराध नाही करायचे. लवकरात लवकर याच्यापासून मुक्त व्हायचं आहे. आणि प्लेनली ॲज इट इज आपल्याला दिसतंय, की शुद्ध भक्त आहे. त्याचे महिमा दिसतोय, की त्यांनी किती इस्कॉनची स्थापना करून त्याला किती वाढवलं आहे, किती पुढे नेलेलं आहे. आणि शुद्ध भक्तीचा मार्ग आहे आपल्याला स्वतःला ऐकून कळते. आणि आपण जेव्हा स्वतः जप करतो किंवा भागवत वाचत असतो, ऐकत असतो, त्यावेळेस आपल्या स्वतःला तो अनुभव जाणवतो आतून, की हो खरंच याच्यामध्ये पोटेन्सी आहे, याच्यामध्ये सामर्थ्य आहे. तर याच्यावरून मग आपण एकदा सुरुवात करून द्यायला हवी, की सुरुवात झाल्यानंतर मग मात्र आपल्याला थांबायची गरज नाहीये. आपण कृष्णाच्या गोलोकधामला जाऊनच थांबणार आहोत. हरी बोल, हरे कृष्णा. हा शुद्ध भक्तीचा मार्ग आहे, असं त्यांनी सांगितलं. तर आपण आता 16व्या श्लोकाकडे चाललोय. म्हणजे याच्यावर त्यांनी काय सांगितलं, की शुद्ध भक्तांचा जो संघ आहे किंवा शुद्ध भक्ताची जी कृपा आहे, ती गंगेच्या पाण्यापेक्षा जास्ती पवित्र आहे. गंगेचं पाणी जे आहे ते खूप खूप प्रदीर्घ काळापर्यंत जेव्हा आपण त्याचा उपयोग करू, प्रदीर्घ काळापर्यंत जेव्हा आपण जाऊन तिथे अंघोळ करू, खूपदा जाऊन 100दा, 200दा, 1000दा जेव्हा अंघोळ करू, तेव्हा थोडं बहुत तरी शुद्धीकरण होईल आपलं. पण जे शुद्ध भक्त आहे, जे शुद्ध भक्त आहे, त्याच्या नुसत्या संघानी किंवा त्यांच्या नुसत्या दर्शनानी किंवा त्यांच्या कृपेनी पण आपलं शुद्धीकरण हे होत राहते, होत असते, असं सांगितलंय. आता 16वा श्लोक आपण घेतोय. को वा भगवतस्य पुण्यश्लोकेट्य कर्मणः शुद्धिकामुन शृणुयाद्यशः कलिमलापहम्. को वा भगवतस्य पुण्यश्लोकेट्य कर्मणः शुद्धिकामो न शृणुयाद्यशः कलिमलापहम्. को वा भगवतस्य पुण्यश्लोकेट्य कर्मणः शुद्धिकामो न शृणुयाद्यशः कलिमलापहम्. को वा भगवतस्य पुण्यश्लोकेट्य कर्मणः शुद्धिकामो न शृणुयाद्यशः कलिमलापहम्. कह who va rather bhagavataha of the Lord, tasya his punya virtuous shloka idya worshipable by prayers, karmanaha deeds, siddhikamaha desiring deliverance from all sins, na not shrunuyat does hear, yashaha glories, kali of the age of quarrel, mala apaham the agent for sanctification. Translation by His Divine Grace, Abhay Charanam Bhaktivedanta Swami Srila Prabhupada की जय. अनुवाद श्रील प्रभुपाद जी के द्वारा. Who is there desiring deliverance from the vices of the age of quarrel, who is not willing to hear virtuous glories of the Lord. म्हणजे आता हे जे तिथे बाकीचे जे ऋषी मुनी एकत्र झाले ते सुद्धा गोस्वामींना म्हणून राहिले आहेत, की असं जगामध्ये कोण आहे की ज्याला उद्धार करून घ्यायचं, डिझायरिंग डिलिव्हरन्स म्हणजे स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. या म्हणजे कलियुगाची जे दुर्गुण आहे त्याच्यापासून स्वतःची मुक्ती करून स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि तो कृष्णाचे जे सद्गुण आहे किंवा ते सदाचिरी जे काही त्याच्या लीला आहेत किंवा त्याचं यश आहे किंवा त्याचं जे फेम आहे त्याचं गुणगान ऐकायला ज्याची इच्छा नाहीये, असं या जगात कोणी असेल का? तसा कोणीच नाहीये की ज्याला आपले म्हणजे दुर्गुण आहे, कलियुगाचे दुर्गुण आहे ते सगळे दूर करून स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जो कृष्णाचे जे वेगवेगळ्या लीला आहेत ज्या की अतिशय गोड आहेत आणि ऐकायला अतिशय अमृतासारख्या आहेत, त्या ऐकायला कोणाची इच्छा नसेल असा कोणी या जगात सापडेल का, असं ते विचारून राहिले. परफेक्ट बाय हिज डिवाइन ग्रेस सर्व चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के द्वारा. The age of Kali is most condemned age due to quarrelsome feature. म्हणजे हे जे कलियुग आहे
हे सगळ्यात जास्ती म्हणजे काय म्हणतात त्याला, सगळ्यात जास्ती कंडेम केलेलं आहे, म्हणजे त्याची भर्त्सना केली गेलेली आहे. कारण काय आहे, की ते भांडखोर लोकांचं हे आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर छोटं-छोटं प्रोव्होकेशन असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरती मोठे-मोठे भांडणं होतात. लोकं एकमेकांचा खून करून टाकतात. त्याच्यामुळे क्वारलसम फीचर म्हणजे हे एक आपसात भांडणं करायची किंवा भांडखोर असायचं हे वैशिष्ट्य आहे कलियुगाचं. Kaliyug is so saturated with vicious habits that there is great fight at the slightest misunderstanding. म्हणजे छोटे-छोटे गैरसमज जरी असले, तरी मोठे-मोठे युद्ध लोकांच्या मध्ये होऊन जातात. ग्रेट फाईट, मोठे-मोठ्या भांडणं, मोठे-मोठे युद्ध लोकांमध्ये होतात छोट्या-छोट्या गोष्टींवरून. आणि इतकं ते म्हणजे इतकं जास्ती भरलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी कलियुगाच्या लोकांमध्ये, ह्या हॅबिट्स इतक्या पूर्णपणे भरलेल्या आहेत, की पूर्णपणे छोट्या-छोट्या गोष्टींवरून सगळ्या लोकांमध्ये मोठे-मोठे भांडणं होत राहतात. Those who are engaged in pure devotional service of the Lord, who are without any desire for self-aggrandizement, and who are free from effects of futile actions and dry philosophical speculations, are capable of getting out of the estrangements of this complicated age. मोठं वाक्य आहे. Those who are engaged in pure devotional service of the Lord, आणि जे कृष्णाची शुद्ध प्रेममय सेवा आहे त्याच्यामध्ये जे व्यस्त आहेत, किंवा those who are without any desire for self-aggrandizement, म्हणजे ज्यांची स्वतःची स्वस्तुती करण्याची किंवा मी करण्याची अशी प्रवृत्ती ज्यांच्यामध्ये नाही आहेत, and who are freed from the effects of futile actions, आणि जे सकाम कर्मापासून पूर्णपणे मुक्त झालेले आहेत, किंवा शुष्क मनोदर्शन जे आहे त्याच्यापासून पण ते and dry speculations जे त्याच्यापासून मुक्त झालेले आहेत, तेच लोक ही जी कॉम्प्लिकेटेड एज आहे कलियुग, जो की असा कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्या ह्या दुष्ट चक्रापासून ते स्वतःला सोडवून घेऊ शकतात. कोण कोण सांगितलं त्यांनी? जे की दोज आर एंगेज इन प्युअर डिव्होशनल सर्व्हिस ऑफ द लॉर्ड, म्हणजे कृष्णाची शुद्ध भक्तीमध्ये जे लोक लागलेले आहेत. आपण जे मागतो ना, सुरुवातीला प्रार्थना करतो की आम्हाला शुद्ध भक्ती हवी, शुद्ध भक्ती हवी. ते शुद्ध भक्ती का हवी? त्याचं कारण हेच आहे की हे जे शुद्ध भक्तीत जे लागलं, आपल्याला मिश्र भक्ती नाही करायची आहे. म्हणजे थोडस शुद्ध भक्ती करायची, मग थोडस मला ज्ञान पण मिळू दे, थोडस योग सिद्धी पण प्राप्त होऊ दे, किंवा थोडस हे पण मिळू दे, थोडेसे भौतिक सुख पण मिळू दे. याला म्हणतात मिश्र भक्ती. आपल्याला मिश्र भक्ती नकोय, आपल्याला शुद्ध भक्ती हवी आहे. शुद्ध भक्ती म्हणजे नुसती भक्ती, म्हणजे कृष्णाच्या चरण कमळी आपल्याला पूर्णपणे डिव्होशन हवंय, पूर्णपणे आपली शरणागती हवी आहे कृष्णाच्या चरणी, तर त्याला शुद्ध भक्ती म्हटली. तर ते म्हणतात की जे लोक ह्या शुद्ध भक्तीमध्ये लागलेले आहेत, किंवा ज्यांना स्वतःची स्वस्तुती करण्याची इच्छा नाहीये, किंवा जे लोक सकाम कर्मांपासून किंवा शुष्क मनोदर्शनापासून मुक्त झालेले आहेत, असेच लोक हे जे कलियुगाचं जे कॉम्प्लिकेटेड जे विशियस सर्कल आहे, किंवा जे दुष्ट चक्र आहे, त्या दुष्ट चक्रातून स्वतःला बाहेर काढू शकतात. हे 4 प्रकारचे लोक, जे कृष्णाची शुद्ध भक्ती करून राहिले, किंवा ज्यांना स्वतःचं स्वस्तुती नको आहे, किंवा सकाम कर्मापासून मुक्त आहेत, आणि शुष्क मनोदर्शनापासून जे मुक्त झालेले आहेत, असे लोक. हे 4 प्रकारचे लोक. द रीडर्स ऑफ द पीपल आर व्हेरी मच एनेक्सियस टू लिव्ह इन पीस अँड फ्रेंडशिप. म्हणजे आजच्या काळातले जे कलियुगातले लोक आहेत, त्यांना खूप जास्ती चिंतातूर आहेत की आपण म्हणजे शांततेने आणि सौख्याने कसं काय राहू शकतो या जगामध्ये. बट दे हॅव नो इन्फॉर्मेशन ऑफ द सिम्पल मेथड ऑफ हिअरिंग द ग्लोरीज ऑफ द लॉर्ड. पण त्यांना ही अतिशय सोपी, साधी आणि सरळ जी पद्धत आहे की कृष्णाची स्तुती करणं, किंवा त्याच्या नेम, फेम, यश, कीर्ती याचं गान करणं, ही जी मेथड आहे याच्याद्वारे ते शांतीनी आणि सौख्याने राहू शकतात. ही मेथड त्यांना माहिती नाही, याच्यावरती त्यांना अज्ञान आहे, आणि म्हणून त्यांना कळत नाही की आपण कसं काय हे प्राप्त करू शकतो. ऑन द कॉन्ट्ररी, सच लीडर्स आर अपोज टू द प्रोपेगेशन ऑफ द ग्लोरीज ऑफ द लॉर्ड. याच्या विरुद्ध त्यांनी जर का पाहायला गेलं तर असे जे नेता असतात, राजनेता वगैरे असतात, ते कृष्णाचे जे प्रचार आहे, प्रचार प्रसाराचं कार्य आहे, त्याच्या स्तुती करण्याचं जे कार्य आहे, याच्या विरोधात असतात ते. इन अदर वर्ड्स, द फुलिश लीडर्स वॉन्ट टू कम्प्लिटली डिनाय द एक्झिस्टन्स ऑफ द लॉर्ड. आणि दुसऱ्या शब्द सांगायचं गेलं तर असे जे मूर्ख नेता आहेत, हे लोक पूर्णपणे कृष्णाचं अस्तित्वच नाकारतात. त्यांना वाटते की कृष्णाचं अस्तित्व नाही, कारण ते नास्तिक आहेत, म्हणून ते कृष्णाचं अस्तित्वच नाकारतात. पण ते जेव्हा अस्तित्वच नाकारून राहिले, तर त्याची स्तुती करणं, किंवा त्याची प्रशंसा करणं, किंवा त्याच्या यशाचं गान करणं, तिथं फार लांबची गोष्ट राहिली. ते त्याचं अस्तित्वच नाकारून मोकळे होतात. इन द नेम ऑफ सेक्युलर स्टेट, सच लीडर्स आर एनेक्टिंग व्हेरियस प्लान्स एव्हरी इयर. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, सेक्युलर स्टेट, आपलं सेक्युलर भारत सेक्युलर म्हणतो ना आपण, म्हणजे सेक्युलर शब्दाचा अर्थ काय म्हणता येईल की समधर्मी, नाही समधर्मी भाव असं म्हणतात त्याला. सेक्युलर शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ याच्यात नाहीये सध्या माझ्याजवळ. हा, धर्मनिरपेक्ष, बरोबर आहे, बाबांनी सांगितलं. धर्मनिरपेक्ष राज्य असं ज्या नावाखाली असे जे राजनेता आहेत, ते
वेगवेगळे प्लॅन्स त्यांचं करणं सुरू आहे. दरवर्षी नवीन नवीन प्लॅन ते घेऊन येतात. धर्मनिरपेक्ष राज्य आहे आमचं. त्याच्यावर भगवद्गीता वाचलेली पण चालत नाही इथे. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी केलेल्या चालतात. असं आहे ते. धर्मनिरपेक्ष म्हणजे एकदम धर्म, मग तो भागवद्गीता वाचायचं नाव आलं की एकदम धर्मनिरपेक्ष होऊन जातो राज्य पूर्णपणे. तर ते असे वेगवेगळे प्लॅन ह्या नेत्यांचे सुरू असतात. But by the insurmountable intricacies of the material nature of the Lord, all these plans for progress are being constantly frustrated. पण हे नवीन नवीन जे प्लॅन तयार करतात, त्या प्लॅनांचं काय होते की कृष्णाची जी भौतिक प्रकृती आहे, त्या भौतिक प्रकृतीची जे म्हणजे खूप जास्ती गुंतागुंत आहे, जी गुंतागुंत कोणी कधीच सोडवू शकत नाही. तर ह्या जे नेत्यांचे जेवढे प्लॅन बनवलेले असतात उन्नती करण्याचे, ते सगळे प्लॅन पूर्णपणे विफल होत राहतात, निराश होतात त्याच्यामध्ये ते. कारण ते कृष्ण त्यांना काही सफल होऊ देत नाही. कारण ते कृष्णाच्या इच्छेने, कृष्णाच्या परमिशननी किंवा कृष्णाच्या मनाप्रमाणे कृष्णाच्या इच्छेने केलेले नसतात. त्याच्यामुळे ते प्लॅन त्यांचे फसत राहतात. ते कृष्णाचे भक्त पण नसतात. कृष्णाचे भक्त असले की त्यांना कळते की कृष्णाची इच्छा काय आहे आणि कृष्णाच्या इच्छेप्रमाणे जर का त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून जर का आपण कार्य करायचा प्रयत्न केला तर आपल्याला सक्सेस मिळेल 100%. पण जर का आपण कृष्णाच्या प्लॅनिंगच्या विरुद्ध प्लॅन करायचा प्रयत्न केला आणि स्वतःला कृष्ण प्रोजेक्ट करायचा प्रयत्न केला की मी कृष्ण आहे आणि माझी पूजा करा आणि मीच तुमच्या सगळ्या दुःखांचं हरण करणार आहे आणि मीच तुम्हाला ब्रेड बटर देणार आहे, तो कृष्ण तुम्हाला काय देतो? आता कम्युनिस्ट लोक म्हणतात ना की तुम्ही त्या मंदिरात जाऊन आले किंवा चर्चमध्ये जाऊन आले, मग त्या चर्चमध्ये तुम्हाला ब्रेड बटर मिळालं का? तुम्हाला येशू ख्रिस्तानी ब्रेड बटर दिलं का? कृष्णाने ब्रेड बटर दिलं का? नाही. मग तो ब्रेड बटर नाही देऊ शकत. इथे पहा, माझे ट्रकच्या ट्रक उभे, याचे ब्रेड घ्या, बटर घ्या, खा आणि आनंदी राहा. मीच तुम्हाला पुरवू शकतो, कृष्ण तुम्हाला काही देऊ शकत नाही. तर असे तर काय ज्या लोकांची मनोवृत्ती असेल, त्या मनोवृत्तीचे लोक, त्यांचे जे प्लॅन्स आहेत ते पूर्णपणे विफल होणार आहेत, निराश होतील. त्यांचे प्लॅन कधीच पूर्ण नाही होऊ शकत. They have no eyes to see that their attempts at peace and friendship are failing. आणि त्याच्यात असे डोळे पण नाहीयेत की त्यांना दाखवू शकतील की त्याचे जे काही प्रयत्न आहे शांती करता आणि सौख्याकरता जे काही ते प्रयत्न करून राहिले, ते प्रयत्न पूर्णपणे विफल होऊन राहिले, निराश होऊन राहिले. त्यांना दिसतही नाही. त्यांचे डोळेच नसतात. त्यांना वाटते वा वा वा, सगळं व्यवस्थित सुरू आहे, खूप चांगलं सुरू आहे, वा वा वा, पहिल्या वर्षी एवढे लोकांना हे केलं, मदत केली, याच्या पुढे एवढ्या लोकांना मदत केली, मग अजून एवढे चांगले झाले, एवढे चांगले झाले. म्हणजे त्यांना ते दिसत नाही. बट हिअर इज द हिंट टू गेट ओव्हर द हर्डल. पण ते हे जो आहे हर्डल, जो काही आपला ऑब्स्टिकल आहे किंवा जो काही अडचण आहे, त्याच्यापासून आपण पार कसं पडायचं, त्याच्यावरती तिथे एक हिंट दिलेली आहे, इशारा दिलाय, सूचना दिलेली आहे. इफ यू वॉन्ट ऍक्च्युअल पीस, जर का आपल्याला खरी शांती हवी असेल, वी मस्ट ओपन द रोड टू अंडरस्टँडिंग द सुप्रीम लॉर्ड कृष्णा. मग आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांना समजून घ्यावं लागेल. नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांचे उपदेश काय आहेत, ते आपल्याला कसं जगायला सांगतायत, जगामध्ये कसा व्यवहार करायला सांगतायत, आपल्या जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे, अशा या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःला समजून घेणं फार आवश्यक आहे. अँड ग्लोरिफाय हिम फॉर हिज व्हर्च्युअस ऍक्टिव्हिटीज. आणि त्याचं स्तुतिगान करायचं, त्याचे जे सद्गुण आहे किंवा सदाचारी त्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्याच्याकरता त्यांचं गुणगान करायचं, त्यांच्या त्या क्रियाकलापांकरता किंवा त्यांच्या लीलांकरता त्याचं गुणगान करायचं. एज दॅट डिपिक्टेड इन द पेजेस ऑफ श्रीमद भागवत. जशी की ते श्रीमद भागवतमच्या पेजेसमध्ये आपण पुढे वाचणार आहोत, त्यांची लीला जेव्हा वाचू तेव्हा आपल्याला ते कळणारच आहे. तर त्या लीलांचं गुणगान करावं, त्याचं यशोगान करावं, कीर्तीचं गान करावं आणि कृष्णाला समजून घ्यावं की नेमका कृष्णाने काय सांगितलेलं आहे, की माझा जन्म का झाला, मी या जगात का आलो, माझा आपसात काय संबंध आहे, प्रकृती काय आहे, परमेश्वर काय आहे, हे सगळं समजून त्याप्रमाणे मी माझं जीवन जर का त्याच्या हार्मोनीमध्ये कृष्णाने जसं सांगितलं त्याच्या इच्छेप्रमाणे जर का मी माझं जीवन बनवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच मला सगळ्या ठिकाणी यश मिळेल. पण जर का मी कृष्णाच्या विरुद्ध दिशेने जर का जायचा प्रयत्न केला की मी नास्तिक झालो, समजा पूर्णपणे नास्तिक झालो आणि कृष्णाला मी म्हटलं की नाही, कृष्णाचं काही अस्तित्वच नाही आहे, कृष्ण जे करतात ते सगळे मूर्ख आहेत, पागल आहेत आणि वेडे झाले आहेत, हे सगळे वेडे, त्यांना काही समजत नाही, तर मग संपलंच ना सगळं. पुढचं सगळं तुम्ही आपण स्वतःच्या हातानेच पुढचं सगळे दार बंद करून टाकतो, मग काही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते आपल्याला जर का खरी शांती पाहिजे असेल तर आपल्याला सगळ्यात आधी कृष्णाला समजून घेणं फार आवश्यक आहे की कृष्णाने नेमकं काय सांगितलेलं आहे, आपली जी आहे आपली भूमिका कशी असली पाहिजे. म्हणजे शेवटी हे कृष्णाचं साम्राज्य आहे, भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत, त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपापली भूमिका वठवायची आहे. मग ती भूमिका वठवत असताना ती माझ्या मनाप्रमाणे न वठवता कृष्णाला माझ्याकडनं काय हवं आहे, कृष्णाला माझ्याकडनं काय अपेक्षित आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे जर का मी माझं जीवन घडवू शकलो तर दॅट इज अल्टिमेट सक्सेस. म्हणजे ती माझी सगळ्यात शेवटचा अंतिम सक्सेस राहील तो, असं त्याच्यावर सांगितलेलं आहे. तर आता आपला 16वा श्लोक संपला. आता आपण 17व्या श्लोकाकडे जातो आहे. टेक्स्ट 17. तस्य कर्माणि उदाराणि परिगीतानि सूरिभिः गृहीना श्रद्धनानां लीलया दत्तः कलाः. तस्य कर्माणि उदाराणि परिगीतानि सूरिभिः गृहीनः श्रद्धनानां लीलया दत्तः कलाः.
तस्य कर्माणि उदाराणि परिगीतानि सूरिभिः गृहीणः श्रद्धानानां लीलया दधतः कलः. तस्य his कर्माणि transcendental acts udarani magnanimous parigitani broadcast suribhihi by the great souls bruhi please speak nah unto us shraddhanam shraddhananam ready to receive with respect leelaya pastimes dadatah advented kalah incarnations. Translation by His Divine Grace Abhay Sharanam Bhaktivedanta Swami Srila Prabhupada की जय. अनुवाद श्रील प्रभुपाद जी के द्वारा. His transcendental acts are magnificent and gracious. म्हणजे कृष्णाची जे दिव्य कृत्य आहेत किंवा त्याची दिव्य लीला आहेत त्या अतिशय भव्य आणि दयाळू आहेत त्या सर. अँड ग्रेट लर्नेड सेजेस लाईक नारदा सिंग ऑफ देम. आणि जे विद्वान किंवा जे अशुद्ध भक्त आहे नारदांसारखे ते पण त्याचे गुणगान करत असतात. म्हणजे त्याची जे दिव्य कृत्य असतात किंवा दिव्य लीला असतात त्याचं गुणगान नारद ऋषी स्वतः करतात. प्लीज देअरफॉर स्पीक टू अस who are eager to hear about the adventures he performs in his various incarnations. आणि त्याच्यामुळे ते विनंती करतात कृपया करून आम्हाला आता सांगा हे सगळं. कृपया करून आम्हाला सांगा. who are eager to hear about the आम्ही खूप अति उत्साही झालो आहे. काय कशामध्ये उत्साही झालो आहे? अति उत्साही झालो आहे टू ऍडव्हेंचर्स. जे काही त्यांनी साहसी कृत्य केलेले आहे त्याच्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये त्यांनी कोणते कोणते साहसी कृत्य केलेले आहे ते सगळं ऐकण्याकरता आम्ही अतिशय उत्सुक झालेलो आहे. त्याच्यामुळे आपलं कृपा करून लवकर स्पीक टू अस म्हणजे लवकर आम्हाला ते सांगा असं ते ऋषी मुनी त्यांना सुत गोस्वामींना विनंती करतायत की कृष्णाची जी दिव्य लीला आहेत त्या सगळ्या अतिशय भव्य दिव्य आहेत आणि त्या दयेने भरलेल्या आहेत. कारण त्या लीला ऐकल्यानेच आपलं कल्याण होत असते आणि दयाळू पण आहेत. अँड ग्रेट लर्नेड सेजेस लाईक नारदा सिंग ऑफ देम. आणि जे महान भक्त आहे जे महान विद्वान भक्त आहे कृष्णाचे की नारद मुनी आहेत ते त्याच्या बाबतीत त्याचं गुणगान सदैव अविरत करत असतात. प्लीज देअरफॉर स्पीक टू अस. त्याच्यामुळे कृपा करून ते सगळं आम्हाला सांगा. ज्या लीलाच्या बाबतीमध्ये आम्हाला सांगा. हु आर हिअर टू अबाउट ऍडव्हेंचर्स. त्यांना की ते त्यांची साहसिक कृत्य कृष्णाची साहसिक कृत्य त्याला ऐकण्याची फार जास्ती इच्छा आहे आणि तिची की त्याने त्याच्या वेगवेगळ्या अवतारामध्ये केलेली आहेत ती कृत्य आम्हाला कृपा करून सांगा असं ते सगळे ऋषी मुनी सुत गोस्वामींना म्हणतात. Pervert by His Divine Grace Abhay Charanam Bhaktivedanta Swami Srila Prabhupada की जय. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के द्वारा. The personality of Godhead is never inactive or as some less intelligent persons suggest. म्हणजे काही जे लोक ज्यांना याचं ज्ञान नाहीये ते लोक काय सांगतात की परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते पूर्णपणे निष्क्रिय आहेत. त्यांना काहीच करायची गरज नाही, काहीच करत नाही, ते निष्क्रिय झाले. हिज वर्क्स आर मॅग्निफिसेंट अँड मॅग्नॅनिमस. म्हणजे त्यांची जी कृत्य आहे ते अतिशय भव्य आणि दिव्य आहेत. His creations both material and spiritual are all wonderful and contain all variegatedness. म्हणजे त्यांची जी काही सृष्टी आहे पूर्णपणे भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत हे अतिशय अद्भुत आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळी विविधता भरलेली आहे. त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या विविधता आहे म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही एवढी विविधता ह्या दोन्ही भौतिक जगतात आणि आध्यात्मिक जगतात आपल्याला पाहायला मिळते. They are described nicely by such liberated souls as Srila Narada, Vyas, Valmiki, Devala, Asita, Madhva, Sri Chaitanya, Ramanuja, Vishnu Swami, Nimbarka, Sridhara, Vishwanath, Baladev, Bhaktivedanta, Siddhanta Saraswati and many other learned and self-realized souls. आणि ते पुढे सांगतात की व्हेरिगेटेडनेस आणि जे आहे कृष्णाच्या बाबतीत खूप चांगल्या रीतीने वर्णन केले आहे. जे मुक्त आत्मा आहेत जसे की नारद ऋषी आहेत, व्यासदेव आहेत, वाल्मिकी ऋषी आहेत, देवल ऋषी आहेत, असित ऋषी आहे, मध्वाचार्य आहेत, चैतन्य महाप्रभू आहे, रामानुजाचार्य आहे, विष्णू स्वामी आचार्य आहेत, निंबार्काचार्य आहेत, श्रीधर स्वामी आहेत, विश्वनाथ, बलदेव विद्याभूषण, भक्तिविनोद ठाकूर, भक्तिसार सरस्वती ठाकूर आणि अजून खूप सारे असे विद्वान आणि प्रकांड पंडित आणि आत्मसाक्षात्कारी पुरुष आहेत किंवा असे आत्मसाक्षात्कारी जे मुक्त आत्मा आहेत की ज्यांनी कृष्णाच्या बाबतीत आणि त्याच्या लीलाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. These creations both material and spiritual are full of opulence. आणि हे जे काही त्याची सृष्टी आहे कृष्णाची भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही याच्यामध्ये ऐश्वर्याने भरलेली आहे. ब्युटी अँड नॉलेज, ऐश्वर्य, सुंदरता आणि ज्ञान हे सगळं त्याच्या सृष्टीमध्ये पूर्णपणे भरून राहिलेलं आहे. बट द स्पिरिच्युअल रेम इज मोर मॅग्निफिसंट ड्यू टू इट्स बीइंग फुल ऑफ नॉलेज, ब्लिस अँड इटर्निटी. पण त्यातल्या त्यांचे आध्यात्मिक आकाश आहे किंवा आध्यात्मिक जगत जे आहे ते अजून जास्ती मॅग्निफिसंट आहे म्हणजे अजून जास्ती महत्वाचं आहे कारण ते पूर्णपणे सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद आहे ते त्याच्यामध्ये ते अजून मॅग्निफिसंट आहे. त्याचं आध्यात्मिक जगत किंवा आध्यात्मिक आकाश आहे जिथे की सदा कृष्णाचा वास आहे ते अजून जास्ती मॅग्निफिसंट आहे. The material creations are manifested for some time as perverted shadows of the spiritual kingdom and can be likened to cinemas.
आणि जे भौतिक जे काही सृष्टी असते ती भौतिक सृष्टी कशी उदयाला येते असं सांगितलं त्यांनी, तर जे आध्यात्मिक आकाश आहे त्याची विकृत छवी म्हणून आपल्याला भौतिक दृश्य किंवा भौतिक आकाश आपल्याला दिसत असते. आध्यात्मिक आकाशामध्ये जे काही आहे त्याची ही विकृत छवी किंवा छाया किंवा सावली आहे ती सावली आपल्याला आध्यात्मिक भौतिक आकाशात पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे भौतिक जगत प्रकट होत असते. त्याची ती छाया आहे, विकृत छाया. आणि जसं की आपल्या सिनेमा घडते त्या सिनेमासारखंच आहे. म्हणजे आपण इथे सिनेमा पाहतो त्या सिनेमाप्रमाणेच हे भौतिक जगत आहे. दे अट्रॅक्ट पीपल ऑफ लेस इंटेलिजंट कॅलिबर हू आर अट्रॅक्टेड बाय फॉल्स थिंग्स. हे फार महत्वाचं आहे. ते काय म्हणतात की ही जी सिनेमा आहे, सिनेमा कोणत्या लोकांना अट्रॅक्ट करतो? असे जे लेस इंटेलिजंट आहे, ज्यांना कमी इंटेलिजन्स आहे अशा लोकांना तो आपल्याकडे आकर्षित करतो. आणि हू आर अट्रॅक्टेड बाय फॉल्स थिंग्स, जे लोक ज्या खोट्या वस्तू असतात त्याच्याकडे आकर्षित होतात. जे खोट्या गोष्टींकडे आकर्षित होणारे जे कमी इंटेलिजंट लोक असतात अशा लोकांना सिनेमा जो आहे तो आपल्याकडे आकर्षित करतो. मग जसा सिनेमा आहे तसंच हे भौतिक जगत पण जे कमी इंटेलिजंट लोक आहे ज्या खोट्या गोष्टींनी आकर्षित होतात ते लोक या भौतिक जगताकडे आकर्षित होतात असं त्यांचं म्हणणं आहे. पण भौतिक जगतातल्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. त्या म्हणजे वेळेप्रमाणे संपून जाणार आहेत. त्याची एक वेळ आल्यानंतर सगळं संपणार आहे. मग त्या खोट्या गोष्टींची एवढी आसक्ती करण्याची काही गरजच नाहीये. हे जे लेस इंटेलिजंट लोक हे यांना समजत नाही आणि त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त त्याच्याकडे आकर्षित होतात. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आसक्त होत जातात आणि त्याच्यामध्ये आपली सगळी शक्ती, वेळ, जीवन पूर्ण वाया घालवत राहतात. जन्मानुजन्म त्याची याच्यात वाया चाललेले आहेत. म्हणून ते लेस इंटेलिजंट लोकांपासून आपल्याला मोर इंटेलिजंट लोकांकडे किंवा मोस्ट इंटेलिजंट कडे वळायचं आहे. आणि या फॉल्स थिंग्स पासून किंवा ज्या खोट्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला स्वतःला विलग करून ठेवायचं आहे. जसं की कमळ त्या चिखलात राहते पण चिखलाचा इफेक्ट त्याच्यावर होत नसतो. त्याचप्रमाणे ह्या याच्यात राहत असताना आता आपल्याला बेस्ट यूज ऑफ बॅड बार्गेन म्हणतात की नाही, बेस्ट यूज ऑफ बॅड बार्गेन अशी एक म्हण आहे इंग्लिशमध्ये. मग आता तुम्ही जन्म तर घेतला या भौतिक जगतामध्ये, जन्म झाला आपल्या इच्छेनेच हा जन्म झालेला आहे. आपलीच इच्छा होती म्हणून कृष्णाने इथे आपल्याला पाठवलं. मग जन्म झाल्यानंतर आता हा बॅड बार्गेन झाला, बॅड बार्गेन सुरू झालं. मग बेस्ट यूज काय करायचं, तर आपल्याला कृष्णाची भक्ती करायची आहे. बेस्ट यूज ऑफ बॅड बार्गेन, सगळ्यात बेस्ट तेच आहे की कृष्णाची भक्ती करून पुन्हा आपल्याला आपल्या गोलोक वृंदावन धामला वापस चाललं जायचं. म्हणजे हे ज्या फॉल्स थिंग्स आहेत, ज्या खोट्या गोष्टी आहेत या भौतिक जगातल्या, याच्याकडे जे अट्रॅक्ट होणारे लोक आहेत त्यांनी लेस इंटेलिजंट असं म्हटलेलं आहे. आणि हे भौतिक जगत अशाच लेस इंटेलिजंट लोकांना आपल्याकडे आकर्षित करत असतं. जसं की सिनेमा आपल्याकडे आकर्षित करतो. जे लेस इंटेलिजंट आहे, ज्यांना समजत नाही की हे सगळं म्हणजे नुसतं पडद्यावर दाखवून राहिलं, हे काही खरं नाहीये किंवा याच्यामुळे शक्ती वाया जाते, आपले डोळे खराब होतात, ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांना समजत नाही असे लेस इंटेलिजंट लोक आहेत त्या लोकांना हा सिनेमा आपल्याकडे आकर्षित करतो. त्याचप्रमाणे हे जे भौतिक जगत आहे ते पण अशा लोकांना आपल्याकडे आकर्षित करत असते. सच फुलिश मॅन हॅव नो इन्फॉर्मेशन ऑफ द रियालिटी. कारण त्याचं काय आहे की असे जे मूर्ख लोक आहेत त्यांना जे खरं काय आहे त्या खऱ्याच्या बाबतीत त्यांना माहितीच नाहीये. खरं काय आहे, खरं जीवन जे आहे ते आध्यात्मिक आकाशात आहे. तिथे कृष्ण स्वतः असतो, तो सच्चिदानंद आहे, त्याचं धाम पण सच्चिदानंद आहे. आणि मग त्याच्या बाबतीत आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याला इथे जे काही दिसते आहे भौतिक जगात ह्याच्यामध्येच सगळं आपण खरं मानून बसतो आणि त्याच्या मागेच आपले पूर्ण आटापिटा सुरू असतो जीवाचा आणि त्याच्याकरता आपण आपले जन्मानुजन्म वाया घालवत राहतो. अँड दे टेक इट फॉर ग्रँटेड दॅट द फॉल्स मटेरियल मॅनिफेस्टेशन इज ऑल इन ऑल. आणि त्यांना असं वाटते की हे जे काही भौतिक प्रकटीकरण जे झालंय भौतिक जगतामध्ये हेच संपूर्ण आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे. याच्यामध्ये जे काही आहे तेच आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही असंच त्यांना वाटत राहते. आणि त्याच्यामुळे मग ते त्याच्यामध्ये पूर्ण आता स्वतःला एस्टॅब्लिश करण्याकरता की माझ्याजवळ घर, गाडी, बंगला नाही ते सगळ्या गोष्टींकरता पूर्णपणे जीवाचं रान करतात आणि जन्मानुजन्म असे वाया घालवत राहतात. कारण त्यांना माहितीच नसते की स्पिरिच्युअल रियालिटी म्हणजे आध्यात्मिक वास्तविकता काही आहे. म्हणजे या भौतिकतेच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक पण काही असते. म्हणजे या शरीराच्या व्यतिरिक्त आत्म्याचं पण अस्तित्व आहे. या गोष्टीचं त्यांना कुठल्या गोष्टीचं काही भान नाहीये, त्याच्या बाबतीत कुठली माहिती नाहीये. त्याच्यामुळे शरीराला पूर्णपणे मानून की शरीरच आपण आहोत आणि शरीराचं जे निगडित आहे शरीराची गोष्टी त्याच गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत आणि तीच आपलं अंतिम ध्येय आहे असं करून ते आपले जन्मानुजन्म वाया घालवत असतात. But more intelligent men guided by the sages like Vyas and Narada know that eternal kingdom of God is more delightful, larger and eternally full of bliss and knowledge. पण जे जास्ती इंटेलिजंट लोक आहेत जे की ऋषी मुनींचं मार्गदर्शन आहे जसं की व्यास आणि नारद आहे यांच्या मार्गदर्शनावर चालणारे लोक आहेत त्यांना माहिती असते की कृष्णाचं जे शाश्वत धाम आहे किंवा कृष्णाचं जे शाश्वत राज्य आहे ते जास्ती आनंददायी आहे, जास्ती मोठं आहे आणि इटर्नली फुल ऑफ ब्लिस अँड नॉलेज.
म्हणजे शाश्वतरित्या ते आनंद आणि ज्ञानाने भरलेलं आहे हे त्यांना माहिती असते. कारण व्यास आणि नारदांवर त्यांचा विश्वास असतो. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर ते विश्वास ठेवतात आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर हेच आहे की जे कृष्णाचं धाम आहे, गोलोक वृंदावन धाम आहे, ते आनंददायी आहे. त्याच्यानंतर लार्जर आहे, याच्यापेक्षा मोठं आहे ते आणि इटर्नली फुल ऑफ ब्लिस अँड नॉलेज, म्हणजे शाश्वतरित्या त्याच्यामध्ये आनंद आणि ज्ञान हे शाश्वत रीतीने भरलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची आनंद तो काही वेगळाच आहे, सच्चिदानंद आहे ते. Those who are not conversant with the activities of the Lord at his transcendental realm are sometimes favored by the Lord in his adventures and incarnations, wherein he displays the eternal bliss of his association in the transcendental realm. आणि ज्या लोकांना कृष्णाची जी लीला आहेत किंवा त्याच्या ज्या क्रिया आहेत त्या धामामध्ये किंवा याच्या बाबतीत माहिती नसते आणि त्याच्या आध्यात्मिक धामाच्या बाबतीत माहिती नसते, अशा लोकांना कृष्ण कधी कधी काय अनुकूलता प्रदर्शित करतो, त्यांना उपकृत करतो. तो कसा काय करतो की आपले जे ऍडव्हेंचर्स आहे, म्हणजे जेव्हा त्याचं अवतरण होते तेव्हा जे आपले ऍडव्हेंचर्स म्हणजे त्याचे जे काही ते लीला करतो, त्या लीला तो स्वतः त्यांना त्याच्या समोर प्रदर्शित करतो. म्हणजे त्या लोकांना ते त्यांचं भाग्य एवढं चांगलं असतं की त्या लीला ते स्वतः कृष्णाच्या पाहू शकतात. वेन इट डिस्प्लेज द इटर्नल ब्लिस ऑफ हिज असोसिएशन ट्रान्सेंडेंटल. आणि त्याच्यामध्ये तो काय दाखवण्याचा प्रयत्न करतो की जी शाश्वत आनंद आहे, म्हणजे कृष्णाच्या सोबत कृष्णाचा संग प्राप्त करण्याचा जो शाश्वत आनंद आहे तो त्या लीलाद्वारे प्रदर्शित करत असतो. आणि त्याच्याद्वारे अट्रॅक्ट होऊन मग अशी जे कमी इंटेलिजंट लोक आहेत मग ते कृष्णाकडे वळतात आणि मग कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन होऊन जातात. तर हे त्या लोकांचं खूप महत् भाग्य असते की त्यांना कृष्णाची लीला स्वतः पाहायला मिळते आणि त्याच्यापासून मग ते कृष्णाच्या लीलेमध्ये स्वतः चांगली भक्ती करून कृष्णापर्यंत पोहोचतात ते लोक. हे म्हणजे कृष्णाचा फेवर असतो, त्याच्या अनुकूलता प्रदर्शित करतो कृष्ण स्वतः किंवा त्यांना उपकृत करतो. काहीतरी त्याची सुकृती असते मागच्या जन्माची, त्याच्यामुळे त्यांना हे फेवर कृष्णाकडनं प्राप्त होतो. बाय सच ऍक्टिव्हिटीज ही अट्रॅक्ट्स द कंडिशन सोल्स ऑफ द मटेरियल वर्ल्ड. मग आपण हे सांगितलं की अशा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा अशा ज्या लीला आहेत, अशा लीला करून कृष्ण जे काही बद्ध जीव आहे त्या बद्ध जीवांना भौतिक जगातले जे बद्ध जीव आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करतो. म्हणजे ह्या लीला करण्याचं कारण काय असते की ह्या लीलांकडे पाहून तो सगळ्या बद्ध जीवांना आपल्याकडे आकर्षित करतो. त्यांना वाटते अरे बापरे, हे काहीतरी खूप चांगलं करतोय हा आणि खूप काही गोष्टी खूप वेगळं काहीतरी केलं, जगा वेगळं, तर त्याला फॉलो करण्याची आपली इच्छा असते ना. यांनी काहीतरी वेगळं केलं, त्यांनी काहीतरी वेगळं करून दाखवलेलं आहे, आपल्यामध्ये ती शक्ती नाही आहे, आपण ते नाही करू शकत, तर चला आपण याला फॉलो करूया. तर मग कृष्ण अशा लोकांना आपल्याकडे वळवण्याकरता अशा लीला करून दाखवत असतो. त्याचं एकच कारण असते, म्हणजे याच लोकांचा उद्धार करायचा असतो म्हणून तो आपली लीला करून दाखवत असतो. Some of these conditioned souls are engaged in false enjoyment of material senses and others in simply negating their real life in the spiritual world. आणि याच्यापैकी जे बद्ध जीव असतात ते काही बद्ध जीव जे असतात ते त्याचे जे भौतिक इंद्रिय आहे त्या इंद्रियांच्या खोट्या आनंदामध्ये रत असतात. कारण त्या भौतिक इंद्रिय त्याच्यामधून कुठल्या प्रकारचा आनंद हा मिळूच शकत नाही, पण तरी त्याच्यातून ते आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. खोटा आनंद त्यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न ते करतात. अँड अदर्स इन सिम्पली नेगेटिंग देअर रिअल लाईफ इन स्पिरिच्युअल वर्ल्ड. आणि बाकीचे लोक जे असतात ते त्यांची जी आध्यात्मिक आकाशात त्यांचं जे काही खरं जीवन आहे त्याची उपेक्षा करण्यामध्ये ते मग्न असतात. काही लोक जे असतात ते यांची जी भौतिक इंद्रिय असतात त्याच्यापासून खोटा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात, जो की आनंद त्यांना कधीच मिळणार नसतं आयुष्यभर. असे काही लोक असतात. आणि काही लोक उरलेले जे असतात ते आपलं जे आध्यात्मिक जगतातलं त्यांचं जे खरं जीवन आहे त्या जीवनाची उपेक्षा करण्यात ते मग्न असतात. अशा प्रकारचे लोक असतात. दीज लेस इंटेलिजंट पर्सन्स आर नोन एज कर्मीज. असे जे कमी इंटेलिजंट लोक आहेत किंवा जे ज्यांना कमी इंटेलिजन्स असतो अशा लोकांना त्यांनी कर्मी असं म्हटलंय, किंवा फ्युटिव्ह वर्कर्स, सकाम कर्म करणारे लोक. म्हणजे त्यांना कुठलंही कर्म केलं की त्याचं फळ हवं, फळ घेतल्याशिवाय ते पुढचे कर्म करत नाही, हालत नाही कर्म करायला. सकाम कर्मी त्यांना म्हटलं आहे. अँड ज्ञानीज, आणि ज्ञानी पण आहेत. ऑर ड्राय मेंटल स्पेक्युलेटर्स, शुष्क मनोदार्शनिक, ज्याचं दर्शन जे शुष्क मनाचे मांडे जे असतात त्याच्या मांडे मांडून ते काहीतरी नवीन काढण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला कृष्ण प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात. त्याला ड्राय मेंटल स्पेक्युलेशन असं म्हटलेलं आहे. बट अबोव दीज टू क्लासेस ऑफ मेन इज द ट्रान्सेंडेंटलिस्ट नोन एज सात्वता. पण हे दोन आहे, कर्मी आणि ज्ञानी, यांच्यावरती अजून एक असतात ज्यांना की दिव्यता धारण केलेले, त्यांना सात्वता असं म्हणतात, किंवा भक्त पण असं त्यांना म्हणतात. हु इज बिझी नायदर विथ रॅम्पंट मटेरियल ऍक्टिव्हिटी नॉर विथ मटेरियल स्पेक्युलेशन. पण हे जे भक्त असतात त्यांना एकदम म्हणजे सर्रासपणे म्हणजे खूप भौतिकतावादी पण नसतात ते, किंवा मटेरियल स्पेक्युलेशन म्हणजे कुठले मनाचे मांडे म्हणण्यामध्ये पण त्यांचा काही इंटरेस्ट नसतो. ही इज एंगेज्ड इन द पॉझिटिव्ह सर्व्हिस ऑफ द लॉर्ड. त्यांचं एकच काम असते फक्त, ते कृष्णाची सकारात्मक सेवा करण्यामध्ये मग्न असतात.
सकारात्मक सेवा सांगितली, नकारात्मक सेवा नाही. कृष्णाची सकारात्मक सेवा करण्यामध्ये ते पूर्णपणे मग्न असतात. मग त्यांना ते सकाम कर्म किंवा हे मटेरियल स्पेक्युलेशन किंवा नुसतंच आपलं अनुमान करत राहणे वगैरे याच्याकरता वेळच उरत नाही त्यांच्याजवळ. कारण ती सेवाच एवढी जास्ती असते की बाकीच्या गोष्टी करायला त्यांच्याजवळ वेळ नसतो. अँड देअरबाय ही डिराइव्हज द हायेस्ट स्पिरिच्युअल बेनिफिट अननोन टू द कर्मीज अँड पेदारीज. आणि त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात मोठ्या प्रमाणात सगळ्यात हायेस्ट जो आहे, सगळ्यात सर्वोच्च जो आध्यात्मिक जी सिद्धी आहे असंच म्हणूया त्याला, सिद्धी जी कर्मी आणि ज्ञानी लोकांना माहिती नाही अशी सिद्धी त्या भक्ताला प्राप्त होते किंवा अशी त्याला बेनिफिट मिळेल असं त्याला वरदान त्याच्यावरून प्राप्त होतं कृष्णाचं. As the supreme controller of both the material and spiritual worlds, the Lord has different incarnations of unlimited categories. म्हणजे कृष्ण जो आहे तो भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत दोन्हींचा परम नियंत्रक किंवा परम नियंता असल्यामुळे कृष्णाचे वेगवेगळे खूप सारे अवतार आहेत, वेगवेगळ्या अनलिमिटेड अनंत त्याच्या कॅटेगरीज आहेत, अनंत त्याच्या विभाग आहेत. आणि जसं काही त्यांनी सांगितले की इन्कार्नेशन्स लाईक ब्रह्मा, रुद्र, मनु, पृथु अँड व्यास आर हिज मटेरियल क्वालिटेटिव्ह इन्कार्नेशन. म्हणजे जसे अवतार, जसे की ब्रह्मांचा झाला, रुद्राचा झाला, मनु, पृथु किंवा व्यास वगैरे, वेदव्यास वगैरे, हे त्यांचे भौतिक गुणावतार आहेत, भौतिक गुणावतार म्हणतात त्यांना. बट हिज इन्कार्नेशन्स लाईक राम, नरसिंह, वराह अँड वामन आर हिज ट्रान्सेंडल इन्कार्नेशन्स. पण त्याचे जे अवतार आहेत जसे की राम झालं, नरसिंह झालं, वराह झालं, वामन वगैरे, हे त्यांचे दिव्य अवतार आहेत, दिव्य अवतार आहेत सगळे. पहिले जे ते भौतिक गुणावतार आहेत, ब्रह्मा, रुद्र, मनु, पृथु, व्यास वगैरे, हे सगळे, कारण हे सगळे भौतिक जगतातले अवतार. आणि यांचं पण जसं म्हणजे प्रलय जो म्हणतो आपण, ते प्रलय झाल्यानंतर म्हणजे कृष्णाच्या शरीरामध्ये हे सगळे पूर्ण अवतार पुन्हा शरीरात चालले जातात. आणि मग जेव्हा पुन्हा सृष्टीचं क्रिएशन होतं तेव्हा हे अवतार पुन्हा अवतरित होतात. त्याच्यामुळे यांना मटेरियल म्हटलेलं आहे. मटेरियल म्हणजे भौतिक गुणावतार जे आहेत ते ब्रह्मा, रुद्र, मनु, पृथु, व्यास हे सगळे आहेत. आणि दिव्य अवतार जे आहेत जसं राम, नरसिंह, वराह, वामन वगैरे, हे दिव्य अवतार आहेत. हे म्हणजे कृष्णाचेच आहेत. आणि यांचे वेगवेगळे स्वतःचे धाम आहेत. त्या धामावरती त्यांचं स्वतःचं तिथे ते निवास करतात आणि शाश्वतरित्या त्याचा तो निवास असतो तिथे. म्हणजे सगळे विष्णू तत्व आहेत, विष्णू तत्वांमध्ये यांची गणना होते असं त्यांनी सांगितलेलं तिथे. वमनारीज ट्रान्सेंडल इन्कार्नेशन म्हणजे त्याचे ते दिव्य अवतार आहेत. लॉर्ड श्रीकृष्ण इज द फाउंटेन हेड ऑफ ऑल इन्कार्नेशन. आणि श्रीकृष्ण जे आहेत ते या सगळ्यांचा जेवढे अवतार आहेत त्या अवतारांचं ते फवारा जसा म्हणता येईल ना, एका फवाऱ्यातून जसे ते वेगवेगळे पाण्याचे बिंदू निघत असतात, तर तेवढे असे अनंत अवतार कृष्णाचे आहेत. आणि कृष्णापासूनच हे सगळे अवतार निघालेले आहेत. त्याच्यामुळे कृष्णाला त्याचा फवाऱ्याची उपमा दिलेली आहे. अँड ही इज देअर फॉर द कॉज ऑफ ऑल कॉजेस. आणि तो फवारा आहे म्हणून तो सगळ्या कारणांचं आधी कारण तो स्वतः कृष्ण आहे असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. हरी बोल, हरे कृष्ण. तर आता आपला 17वा श्लोक संपतो इथे. म्हणजे भौतिक गुणात्मक अवतार आणि दिव्य अवतार असे इथे 2 श्रेणी क्रिया झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये भौतिक गुणात्मक अवतार जे आहेत ते भौतिक जगतातले अवतार आहेत. आणि भौतिक जगताचं जेव्हा अस्तित्व संपते तेव्हा हे अस्तित्व या बाकीच्या अवताराचं पण अस्तित्व संपलेलं असते. आणि पण जे दिव्य अवतार आहेत कृष्णाचे, नरसिंह, वराह, वामन, हे ते दिव्य अवतारांचं अस्तित्व काही तसं संपत नसते. ते शाश्वत असतात, शेवटपर्यंत असतात ते. असं त्याच्या दोघांमधला हा भेद आहे सांगितलेला. हरी बोल, हरे कृष्ण. ग्रंथराज भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्व कारणांचं कारण कृष्णच आहे. कारण काय आहे की त्याच्यापासूनच सगळ्या गोष्टी उत्पन्न झाल्या. त्याला उत्पन्न होण्याला दुसरं कुठलं कारण नाहीये. त्याच्यामुळे कृष्ण सर्व कारणाचं कारण आहे. कॉज ऑफ ऑल कॉजेस, आधी कारण कृष्ण आहे. त्याच्यापासून सगळे बाकीचे कारण निर्माण झाले. बाकीचे गौण कारण म्हणता येईल आणि मुख्य कारण, आधी कारण जे आहे ते कृष्ण आहे, बाकीचे गौण कारण आहेत. असं ते त्याची पुढे डेफिनेशन येईल. अजून खूप चांगल्या एक्सप्लेनेशन पुढे येणार आहेत, ते आपण नंतर पाहूया. हरी बोल, हरे कृष्ण. भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय. जय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. अजून एखादा श्लोक घेता आला असता पण ठीक आहे, उद्या घेऊया. हरी बोल, हरे कृष्णा. आता आपण अटेंडन्स करून घेऊया. हरी बोल. सगळ्यात पहिले नितीन दादा आणि मेघाताई आहेत पुण्याहून. नितीन राजकर, मेघा नागरकर ताई पुण्याहून. त्याच्यानंतर अंजली बेरुणकर ताई आहेत इंदोरहून आहेत.
लता चांदोडकर ताई इंदोरहून आहेत, माधुरी कुलकर्णी काकू बऱ्हाणपूरहून आहेत आणि स्वप्ना देशपांडे ताई आहेत, त्या पुण्याहून आहेत. हरी बोल, हरे कृष्णा. चला, खूप छान वाटलं, एकदम सगळ्यांनी जॉईन केलं. नाही बरं, कसं काय वाटते, ऐकायला चांगलं वाटते की नाही, की म्हणजे कठीण वाटते जरा ऐकायला? हरे कृष्णा. तुमचे काही रिॲक्शन्स वगैरे, काही सजेशन्स, काही कोणाला काही सांगायचं असेल, किती माळा जप होतोय, काही कोणाला सांगायचं आहे का? कोणाचा जप वाढला, आधी 4 माळा होत होता, आता 6 माळा झाला, 8 माळा झाला. हरे कृष्णा. हरे कृष्णा. मला विचारायचं की अपराधजन्य दोष म्हणजे जप म्हणजे काय? हरे कृष्णा. आपण सांगितलं ना ते नामामृत मध्ये की अपराधजन्य जप नाही करायचा, असं म्हणजे. बरोबर. ते आपण सकाळी सकाळी अपराध जे म्हणतो की नाही, 10 ऑफेन्सेस, 10 अपराध म्हणतो. अंजली माताजी आहेत ना? हो. अंजली माताजी, ते आपण 10 अपराध जे म्हणतो ना, ते 10 अपराधच आहेत. तर ते 10 अपराध आपण माझ्याजवळ ते सध्या लिहिलेले नाही आहेत. 10 ऑफेन्सेस होली नेम, उद्या आपण ते घेऊया, एक एक अपराध ते आपण एक्सप्लेन करू आणि मग त्याच्यामुळे कळेल आपल्याला की नेमकं त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की नाही. तर ते मग एकदा आपल्याला कळलं, मग त्याच्यापासून आपण स्वतःला प्रयत्न करू की त्याच्यापासून कसं लांब राहता येईल. ते आपल्याला एकदा घेऊ आपण उद्या, ते 10 अपराध. आता सध्या वेळ नाहीये, पण उद्या मी ते तयार ठेवतो, सगळं डिटेलमध्ये आपण ते प्रयत्न करू कव्हर करण्याचा. जसं आपण रोज सकाळी वाचतो ते, म्हणजे सकाळी 5:30 जे आपलं सेशन असते, मॉर्निंग सेशन, ज्याच्यात आपण जप करतो सगळ्यांच्या सोबत, त्याच्यामध्ये ते आपण रीड आउट करतो सगळे. To blast from the devotees who dedicate their lives are propagating the holy name of the Lord. Second, to consider names of demigods like Lord Brahma or Lord Shiva to be equal to or independent of the names of Lord Vishnu. Third, हो, ते 10 पॉइंट येतात ते. 10 पॉइंट येतात. 10 10 पॉइंट ते प्रत्येकाचे असे वेगवेगळे, त्याचं एक्सप्लेनेशन आपण घेऊ आणि मग त्याच्यामध्ये काय काय त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आहे ते आपण प्रयत्न करू पाहण्याचा. ते खूप डिटेलमध्ये आहे तसं, म्हणजे ते एवढं एका लेक्चरमध्ये किंवा माझ्या याच्यात सांगण्यासारखं नाहीये, पण तरी माझ्याच्याने जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगायचा प्रयत्न करतो. उद्या आपण घेऊ ते थोडंसं मध्ये 5-10-15 मिनिटांकरता, त्याच्यामुळे क्लिअर होईल. कारण अपराधांचं खूप जास्त महत्व आहे भक्तीमध्ये. अपराधांसारखं काही दुसरं हेच नाहीये. म्हणजे भक्तीमध्ये पाप हा शब्द नाहीये. पाप कधी होतच नाही आपल्या हातून, फक्त अपराधच होतात. ते अपराध आपल्याला कंट्रोल करून ठेवायचे, अपराध कंट्रोल करून ठेवायचे. त्याच्यामुळे मग आपली भक्ती अजून लवकर पुढे जात राहील. असं त्याच्यामध्ये त्या अपराधांचं महत्व आहे. भक्तीमध्ये अपराधांचं जास्ती महत्व आहे. आपण उद्या घेऊया माताजी. उद्या फक्त मी ते तयार करतो. उद्या मग आपण सुरुवातीला किंवा शेवटी वगैरे जसं जमेल तसं आपण त्या अपराधाच्या हे घेऊया. हरी बोल, हरे कृष्णा. अजून कोणाचं काही दुसरं सजेशन वगैरे, कोणाला काही सांगायचं असेल काही? बरं, जप किती कोणाकोणाचे सुरू झाले जप मला सांगा. किती माळा सुरू आहेत सध्या? लता माताजींच्या तर 4-5 माळा आधीच झाल्या होत्या ना. 5 माळा 6 माळा सुरू होत्या. 5 होतात, कधी 7 पर्यंत 8 पर्यंत नाही पोहोचत अजून. 7-8 पर्यंत नाही जात. दुसरेही असतात ना, त्यामुळे होत नाही एवढं. अच्छा, दुसरे असल्यामुळे होत नाही. अच्छा. ओके. 7-8 पर्यंत होऊन राहिले आहेत म्हणजे. एवढे होतात. 7-8 म्हणजे ते कारण काय की तो मंत्र पण मोठा आहे, त्याच्यामुळे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे त्याचे पूर्ण 108 जर का हे करायचे असले तर कमीत कमी 7 ते 7.5 मिनिटं लागतात त्याला. आणि ज्यांना सवय नाही त्यांना 8 ते 10 मिनिटं पण लागू शकतात. ते हळूहळू जसा तो मंत्र आपल्या याच्यात बसतो तोंडामध्ये, तसा हळूहळू ते त्याची हे कमी होते. ते गुरु महाराजांच्या कृपेने वगैरे तो आपल्याला सोपा पडतो मग नंतर करायला. असं. हॅलो. हरे राम. बरोबर. मी बऱ्हाणपूरहून बोलतेय. बोला काकू, बोला ना. कुलकर्णी काकू बोला, ऐकतोय. बोला. मी हे म्हणत होती की तू जो जप करायला सांगतो तो सकाळी तर काही होत नाही बुवा जप भी. मी माझ्या गुरुचे जप करते दिवसभरात. चालेल ना. सध्या सकाळी होत नाही म्हणजे, पण आता सकाळी होत नाही म्हणजे गुरूंचा जप माझ्या होत राहतो, नेहमीच चालू असतो तो. अच्छा, तो नेहमीच सुरू असतो. बरं. अच्छा. म्हणजे माझं म्हणणं गुरुचा जप करणं किंवा हा जप करणं. चालेल ना. तर तो जप तुमचा सुरू आहे, त्याच्यासोबत हा जप पण करा आणि जेवढं याच्यात जास्तीत जास्त करता येईल तेवढा करा मग, हे की नाही. त्या गुरु महाराजांचा जप तर तुमचा सुरूच आहे. चालेल. हो.
गुरु महाराजांचा जप चालू आहे. चालू असतो. दुसरी गोष्ट, हा, हा. माझी मैत्रीण आहे, तिला हो. लिंक पाठवू शकशील का? हो डेफिनेटली, मी ते नंबर घेणार होतो. आईने मला सांगितलंही होतं खरं तर, पण त्यानंतर मी चाललो गेलो हा. अकोल्याला, त्याच्यावर राहून मला त्यांचा नंबर सांगता का? हो, हो. नंबर हा सांगा, नंबर हो, सांगा. मी नंबर सांगते हा, किंवा हा. तुला हे करते, नंबर मेसेज टाकून देते. हा, जाऊ देवाची गाव आपला जो ग्रुप आहे ना, हो, हो. हा, त्याच्यामध्ये टाकून द्या नंबर, मी त्यांना ऍड बरं. करतो. मग त्यांना ऍड केल्यानंतर त्यांना लिंक रोजच्या रोज मिळत जाईल. हा. त्यांना पण सकाळी जब जॉईन करायचं, सकाळी जॉईन करू शकतील ते, काहीच नाही, प्रॉब्लेम नाही. तिचाही रामाचा जप असतो. अच्छा, रामाचा म्हणजे जप असतो. श्रीरामाचा जप, श्रीराम महाराज आहेत होते, म्हणजे याला अच्छा. आपल्या बडवयाला. हो 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 हो. साखर खेरडा का? नाही, साखर खेरड्याचेच गुरु, परात्पर गुरु आहेत ते साखर खेरडेवाल्यांचे. अच्छा, ओके ओके. हा हा हा. तर चालेल रामाचा जप तिचा चालू आहे. चालेल चालेल, काही हरकत नाही. रामाचा जप करून हे आपलं ऐकलं तर कृष्णाचा आणि रामाचा मध्ये काही फरक नाहीये तसा, त्याच्यामध्ये काही हा, प्रॉब्लेम नाही. तर बरोबर. सगळ्यांनी ऐकावं. आणि कसं आहे की आपलं प्युरिफिकेशन, शुद्धीकरण होतच राहते, तेवढं आपलं कृष्णाचं नाव कानावर पडते, रामाचं नाव कानावर पडते. हा. हं? तर ते हो. चांगली गोष्ट आहे. तेवढं आपण जास्तीत जास्त जेवढं करता येईल तेवढं आपण हा. करायचा प्रयत्न करायचा, असं काही प्रॉब्लेम हा. नाही. ठीक आहे. धन्यवाद. अच्छा, करेक्ट करेक्ट. हरी बोल, हरे कृष्ण, जय हरे राम. कृष्ण. चांगलं वाटतंय, छान तुम्ही काकू जॉईन करता, तर मला खूप उत्साह येतो एकदम. आणि काकू हो. रोज असतात आणि लवकर येऊन जॉईन करतात, त्याच्यामुळे छान वाटतं एकदम. हरी बोल, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण. आणि सुलूताईचा किती होऊन राहिला जप? हरी बोल, हरे कृष्ण. 16 माळा होऊन जातात अतुल. 16 जेव्हा माळा. भक्ती- हरी बोल, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय, निताई गौर प्रेमानंद, हरि हरि बोल. हरे कृष्णा. बहुत बढ़िया. अच्छा है माता जी, ऐसा ही है, ऐसे ही जब करते रहिए आप. चांगलं आहे, छान, मस्त एकदम. सकाळी होऊन जाते ना, तर माझं होऊन जातात मग माळा. तुला किती सकाळी वेळात join करते? झाली तर मग हम्म. बरं, सकाळी ताई किती सकाळी होते का की संध्या, म्हणजे दुपारी वगैरे पण करते? मी कंटिन्युएशन मध्येच करून घेते, तेव्हा सकाळी जॉईन केल्यावर तेव्हाच करून घेते पूर्ण. हरी बोल, बहुत बढ़िया, सुंदर, कोई बात नहीं, सो नाइस. हरी बोल, हरे कृष्णा. बरं, अजून कोणाचं काही सजेशन वगैरे काही? कसं वाटते ऐकायला? सगळ्यांना आवडते ना? हरे हो, कृष्णा. छान वाटते. असं तरी वाटत की यार फिर से बार बार वही बोल रहे हैं, या फिर वही बताते हैं कि जप करो, बार वही बोल रहे हैं, ऐसा कुछ लगता है क्या? नहीं, क्योंकि क्या है कि हम लोग कलयुग के इतने पतित प्राणी है ना कि एक बार बता के दिमाग में घुसती रही है, इसलिए प्रभुपाद जी ने उसको बार बताया. ऐसा है, प्रभुपाद जी इतने ज्यादा मतलब करुणामयी है कि उन्होंने उसको फिर से रिपीट किया हुआ है, तो इसलिए उनकी करुणा है उसमें भरी हुई. मतलब तो वो चाहते थे इसको बहुत छोटा बना सकते थे. श्रीमद् भागवतम का पुस्तक है ना, एकदम छोटा सा, इतना सा बना के भी छोड़ देते तो भी चल जाता. कौन सा फर्क पड़ता था, हम लोग जैसे पढ़ के चलता रहता. मगर उन्होंने इसको म्हणजे इतक्या बारीक गोष्टी पण त्यांनी त्याच्यात एक्सप्लेन इतक्या चांगल्या रीतीने केलेल्या आहेत की त्या आपल्या मनाला जाऊन भिडल्या पाहिजे. जोपर्यंत मनाला भिडत नाही जोपर्यंत आपली आत्मा हिलती नहीं है, तब तक हम लोग कुछ काम में नहीं लगते. इतना मतलब हमारा इनर्शिया ज्यादा हो गया है, तो इनर्शिया ज्यादा होने के कारण उसको गदगद हिलाने के लिए उनको वो सब पूरी मेहनत करना पड़ेगी. उन्होंने, वो भगवान ने ही उनको बताया, भगवान ने बताया, जैसे कृष्ण ने बताया वैसे उन्होंने लिखा है उसके अंदर, त्याच्यावर तो काही प्रश्न नाहीये. पण चांगलं आहे, एकदम छान. सगळेजण जप करून राहिले आणि सगळेजण जॉईन करतात आणि हे करतात. खूप छान वाटलं ऐकून. आता आपण वैष्णव प्रणाम करूया. आणि सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि सगळ्यांना शुद्ध भक्तीचं फळ मिळू दे कृष्णाच्या चरणी आणि गुरु महाराजांच्या चरणी आपण विनंती करूया. तर वैष्णव प्रणाम करतो आपण. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. नामाचल श्रीदास ठाकुर की जय. हरिनाम प्रभु की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्रील गुरुदेव की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. झाली ना, अटेंडन्स झाली ना. आपण अरविंद संघ आणि नेता संघ यांचं नाव घ्यायचं राहिलं, त्यांचं नाव पण घेऊया आपण. ते आपण बसलेले. झाली, सगळ्यांची अटेंडन्स झाली. ठीक आहे, मग मी आता बंद करतो. हा, हरी बोल, हरे कृष्णा. मग आपण ते उद्या नामप्रात जे 10 नामप्रात ते घेऊया. त्याच्यामध्ये अजून डिटेल मध्ये जसं घेता आलं तर थोडस जे माझ्याजवळ आहे ते मी शोधायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये जे मिळालं ते आपण पाहूया उद्या. हरे कृष्णा, हरी बोल. भेटूया मग उद्या संध्याकाळी 4 वाजता. हरे कृष्णा.
हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बंद करतो मी आता मीटिंग. हरी बोल.